फळांचा राजा आंबा आहे, तसं फिटनेस इंडस्ट्रीमध्ये एक्सरसाइजचा राजा स्क्वॉट्स. लोक काही खातात, चिप्स खातात, बर्गर खातात. मला दीक्षित डाएट करायचंय, मी सगळं खाणार आहे. त्या डाएट लोकांना अर्ध समजलेलंच नाहीये. आमचे जे कामवाल्या बाई आहेत त्यांनीच मला विचारलं की मी रोज धुणं भांडी करते ना, स्वयंपाक करते, एवढे कामं करते, वेगळा व्यायाम कशाला करायला पाहिजे, तरी माझं वजन कमी होत नाही. चहा आणि बिस्किट, चहा खारी, चहा पोळी हे पहिलं बंद करा. शक्यतो सकाळचा ब्रेकफास्ट मिस नाही करायचा. म्हणून मी तर हायली रेकमेंड करेल तुम्ही प्रोटीनचा ब्रेकफास्ट करू शकता. 1 महिना आहे मला 10 किलो कमी करायचंय, तर हे तेव्हाच जागे का होता तुम्ही? मला वजन कमी करायचंय, मग मी उपाशीच राहणार. बरेच लोक आहेत असे माझ्याकडे की मी 10 किलो वजन कमी केलं कारण मी काय खातच नाही, पण मग त्याच्यानंतर ते ऍडमिट पण झालेले. मुलं व्हायच्या आधी स्त्रिया फिट असतात, पण मुलं झाल्यानंतर वजन वाढत जातं कंटिन्यू. आफ्टर डिलिव्हरीच्या बायका येतात, ते म्हणतात सई 2 वर्ष काहीच केलं नाही, आम्ही फक्त बाळाचंच करतोय. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की अरे एकदम वजन कसं काय वाढलं, तर ते एकदम नाही वाढत. आणि प्रत्येक माणूस स्वतःसाठी 30 मिनिटं तर नक्कीच काढू शकतो. शेवटी आपण जर हेल्दी फिट आहोत तरच आपण सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकतो. मला डाएट करायचंय तर मला खूपच असा फॅन्सी डाएट करावं लागेल? नाही, अजिबात नाही. डाएटला खूप पैसे लागतात? अजिबात नाही. फक्त पोट कमी करायला सेपरेट असा व्यायाम असतो का? सकाळी फिरायला जाणे म्हणजे व्यायाम, फिट राहणे म्हणजेच वेट लॉस करणे. पोट आहे म्हणजे मी अनफिट आहे. मला वजन कमी करायचं तर मला जिम लावावंच लागेल. नमस्कार, आदित्य टॉक्स या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वर्कआउट करून फॅट कसं बंद करायचं. सकाळी आपण फिरायला जातो तर ते फिरायला जाणं म्हणजे आपण वर्कआउट करतोय का? आपण उपाशी राहतो यानी वजन कमी होईल हे खरंच आहे का? वजन कमी करणं हे आता फॅड होत चाललंय, तर याचे काही दुष्परिणाम पण होत चाललेत, ते पण आपण डिस्कस करणार आहोत. ऑल्सो बायका घरकाम करतात, तर ते घरकाम करूनही तो पण एक व्यायाम कन्सिडर केला जातो का, ह्या संदर्भातही बोलणार आहोत. तर चला स्वागत करूया सई मॅमचं. मेन पॉइंटवरच येऊया डायरेक्टली. आता स्त्रियांना पोट कमी करायचंय, तर ते पोट कमी करायचा स्पेसिफिक व्यायाम आहे का? पोट कमी करायला असा स्पेसिफिक व्यायाम नसतो, कारण स्पॉट रिडक्शन होत नाही. लोकांना असं वाटतं की स्पेसिफिक फक्त मला आर्म्स कमी करायचे किंवा पोट कमी करायचंय. पोट कमी करण्यासाठी ओव्हरऑल तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा फॅट लॉस व्हायला स्टार्ट होते. आणि त्याचबरोबरीने समजा 45 मिनिट्स तुम्ही व्यायाम केलाय तर त्याच्याबरोबर दिवसभर तुम्ही काय खाता हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसता व्यायाम करून मी दिवसभर काही पण खाईल तर त्यांनी वेट गेनच होणार आहे. त्यामुळे डाएट देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे. जनरली म्हटलं जातं सकाळी फिरायला जाते किंवा सकाळी चालायला जातो, तर ते चालण्याने तेवढं वजन कमी होतं का? चालण्याने तेवढं ऍक्च्युली वॉकिंग ही एक ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे दिवसभरामध्ये जसं आम्ही म्हणतो की 10,000 स्टेप्स तुम्ही कम्प्लीट केले पाहिजेत फॅट लॉस साठी. पण लोकांना म्हणजे तू खूप चांगला क्वेश्चन विचारलास की वॉकिंगनी ऍक्च्युली ती एक दिवसभराची ऍक्टिव्हिटी आहे. त्यांनी तुमचं वजन तसं कमी नाही होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा व्यायाम हा केलाच पाहिजे. म्हणजे ते चालून मग तसं फरक पडू शकत नाही का? थोडाफार फरक पडेल, पण तुम्हाला जर का प्रॉपर तुमचा फिटनेस गोल असेल, जसं मला वजन तर कमी करायचंय पण मला त्याचबरोबर टोनिंग पण पाहिजे, फॅट लॉस पण पाहिजे, माझी स्ट्रेंथ पण वाढली पाहिजे. स्ट्रेंथ, एन्ड्युरन्स जे आपण 5 कंपोनंट्स ऑफ फिटनेस म्हणतो, त्या सगळे कंपोनंट्स इम्पॉर्टंट आहेत फिटनेस मध्ये. जनरली कारण माझी आई स्वतः सकाळी रोज फिरायला जाते आणि तिला वाटतं की मी खूप वजन कमी करते, तर तसं खरंच आहे का? नाही, असं अजिबात नाहीये. म्हणजे तुम्ही एक ऍक्टिव्हिटी म्हणून करू शकता, पण त्याचबरोबरीने तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं पाहिजे. सगळ्या बायकांनी किंवा सगळ्या लोकांनी स्ट्रेंथ ट्रेनिंगचं महत्व तर सगळ्यांनाच माहिती आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंग करून फॅट लॉस तर छान होणारच आहे, पण तुमचा मसल देखील वाढणार आहे. तुमची स्ट्रेंथ ADL सिस्टीम असते, म्हणजे ऍक्टिव्ह डेली लाईफस्टाईल. तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुमचं काम करण्याची क्षमता वाढणार आहे. तर ह्याच्यासाठी वेगळे व्यायाम प्रकार असतात, ते तुम्ही स्वतःसाठी वेगळा वेळ काढलाच पाहिजे. 30 मिनिटं तरी स्वतःसाठी तुम्ही दिला पाहिजे. बरोबर. जनरली गृहिणींना असं वाटतं की घरकाम करून त्यांचा वर्कआउट होऊन जातो किंवा त्यांची बॉडी मुवमेंट होऊन जाते, मग त्यांना सेपरेट असा व्यायाम करायची गरज नाही, तर तसं खरंच आहे का?
ऍक्च्युली खूप चांगला क्वेश्चन आहे हा. घरकाम करून हे तुमचं एक्झर्शन होतं आणि घरकाम करून तुमचा व्यायाम नाही होत. तर आता माझ्याकडे परवाच आमचे जे कामवाल्या बाई आहेत त्यांनीच मला विचारलं की मी रोज धुणं भांडी करते ना आणि मी स्वयंपाक करते, एवढी कामं करते, वेगळा व्यायाम कशाला करायला पाहिजे, तरी माझं वजन कमी होत नाही. पण मी तिला तेच म्हणलं की हे तुझं एक्झर्शन झालं, तर हे काम करण्यासाठी तुला स्ट्रेंथ पाहिजे ना बॉडीमध्ये, ती स्ट्रेंथ साठी तुला स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं पाहिजे. आणि त्याचे वेगळे व्यायाम प्रकार आहेत, जसं फॉर एक्झाम्पल स्क्वॉट्स आहेत, पुशअप्स आहेत, बर्पीज आहेत, किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंगचे व्यायाम तू विचारलेस तर तुमच्याकडे जर 2.5 kg डंबेल असेल पेअर किंवा 5 kg असेल तर तुम्ही घरच्या घरी देखील व्यायाम करू शकता. एका चांगल्या फिटनेस कोचच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही चांगला व्यायाम करू शकता. म्हणजे डायरेक्ट डेप्थ मध्ये जाऊया आपण. आता एखाद्या गृहिणींना किंवा स्त्रियांना घरीच व्यायाम करायचा असेल तर असे काय काय व्यायाम किंवा काय काय एक्सरसाइज आहे, तुम्ही डिटेल मध्ये सांगू शकाल? हो, ऍक्च्युली जे म्हणजे आता होम ट्रेनिंग मी गेले 20 वर्ष घेतेय आणि ती माझी स्पेशालिटी आहे. सो होम ट्रेनिंगला तुमच्याकडे मिनिमम मी जसं म्हणलं 2.5 kg आणि 5 kg म्हणजे मिनिमम डंबेल्स तरी पाहिजेत, सेटअप पाहिजे थोडासा, आणि तुम्ही घरच्या घरी व्यायाम छान प्रकारे करू शकता. व्यायाम प्रकार तू जर विचारलेस मला स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये, तर पहिलं तर वॉर्मअप केला पाहिजे, कारण बॉडीचा वॉर्मअप खूप इम्पॉर्टंट आहे. जसं आपण नेक रोटेशन, शोल्डर रोटेशन, हिप रोटेशन, सगळे बॉडी ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं पाहिजे. डायरेक्ट तुम्ही व्यायाम करायला गेलात तर इंजुरीज होणार आहे. पहिले 10-15 मिनिटं तुम्हाला बॉडीला वॉर्म केलं पाहिजे. आणि ते जनरली लोक करत नाही, डायरेक्ट वर्कआउट वर येतात. नाही, तर वॉर्मअप म्हणजे काय, त्याच्यामध्ये आता मोबिलिटी पण हा पण एक प्रकार आहे. मोबिलिटी म्हणजे काय, तुम्हाला फॉर एक्झाम्पल मला आज पायांचा व्यायाम करायचा आहे, म्हणजे लेग्स चा वर्कआउट करायचा आहे तर लेग मोबिलिटी असते. समजा बॅक करायचा आहे तर त्याचे वेगळे एक्सरसाइज आहेत, जसं कॅट कॅमल आहे. मोबिलिटी काय म्हणजे? मोबिलिटी म्हणजे काय, आपण जेव्हा कुठले व्यायाम प्रकार करतो त्याच्यासाठी आपण आपली बॉडी फ्लेक्झिबल करून घेतो, बॉडीचा स्टिफनेस कमी करतो. म्हणजे पूर्ण माझी आखडली आहे बॉडी आणि डायरेक्ट मी करायला गेले. आता आधी जे वॉर्मअप जे होते ना तसे प्रकार आता नाही आहेत. आता मोबिलिटी घेतात सगळे ट्रेनर्स आणि त्याचा देखील वेगळा कोर्स असतो. मोबिलिटीचं अख्खं 1 तासाचं सेशन पण मी घेते, की बऱ्याच वेळा क्लायंट्स म्हणतात की सई इतकं बॉडी पेन होतंय, आपण आज मोबिलिटी करूया. त्याच्यात देखील छान कॅलरीज बर्न होतात आणि त्याचं नेक पासून टोपर्यंत प्रत्येक बॉडी पार्टसाठी मोबिलिटी असते. तर तो व्यायाम प्रकार आधी केला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा स्ट्रेंथ ट्रेनिंगचा व्यायाम तुम्ही सुरू करा. आणि वॉर्मअप जसं झालं, वॉर्मअप नंतर पुढे कोणकोणते एक्सरसाइज करावेत? वॉर्मअप झाल्यावरती मी सांगेल की पहिलं तुम्ही पुशअप्स करा. पुशअप्सचे तुम्हाला जर पुशअप्स येतच नसतील तर त्याचे स्टेप्स असतात, म्हणजे जसं वॉल पुशअप आहे, मग इन्क्लाइन तुम्ही करू शकता, मग नी पुशअप्स करू शकता, मग त्याच्यानंतर तुम्ही निगेटिव्ह पुशअप्स करू शकता. त्याचा व्हिडिओ मी कालच इन्स्टाला टाकलाय. मग फुल पुशअप्स करू शकता आणि मग 6वा प्रकारे हिंदू पुशअप. तर फुल पुशअप्स करण्यासाठी ह्या स्टेप्स आहेत. तर पहिलं मी सांगेल पुशअप्सनी सुरुवात करा, मग स्क्वॉट्स करा. स्क्वॉट्स हा किंग एक्सरसाइज मानला जातो, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती कोर इन्व्हॉल्वमेंट होते. आणि जसं आपण म्हणतो की फळांचा राजा आंबा आहे, तसं फिटनेस इंडस्ट्रीमध्ये एक्सरसाइजचा राजा स्क्वॉट्स आहे आणि त्याला काही पर्यायच नाहीये. इव्हन सिनियर सिटीजन्स लोकांसाठी स्क्वॉट्स तुम्ही चेअर स्क्वॉट्स करू शकता. त्यांना जर नसेल खाली बसायला एवढं जमत तर त्याच्या लेवल्स आहेत. तर पुशअप, स्क्वॉट्स, त्याच्यानंतर डंबेल्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही पहिलं तर मी सांगेल बिगिनर लोकांनी फुल बॉडी वर्कआउट केला पाहिजे. फुल बॉडी वर्कआउट, म्हणजे समजा तू व्यायाम कधी करतच नाहीये आणि तू स्टार्ट केला व्यायाम, तर तुला फुल बॉडी मी रेकमेंड करेल. मग त्याच्यामध्ये लेग्सचे वर्कआउट आहे किंवा चेस्टचे एक्सरसाइज, चेस्ट प्रेस फ्लाईज आहे, मग बॅकमध्ये डेडलिफ्ट आहे, बेंट ओव्हर रो आहे. तसं तुम्ही सगळे मसल्स कव्हर करू शकता. लेग्स, बॅक, शोल्डर, ट्रायसेप, बायसेप, म्हणजे फुल बॉडी वर्कआउट मध्ये तुझ्या बॉडीला आधी सवय लागू देत आणि मग तू मसल डिवाइड कर. पहिला महिना झाला की तुला थोडा कॉन्फिडन्स येईल आणि पोश्चर चांगलं होईल. आपलं मेन एम असतं पहिल्या महिन्यामध्ये पोश्चर, ब्रीदिंग टेक्निक आणि तुमची थोडी स्ट्रेंथ वाढायला लागते. पहिल्या महिन्यामध्ये
कोणाला लगेच असे रिझल्ट मिळत नाहीत. त्यामुळे हे टार्गेट आपले अचीव्ह झाल्यावर आपण सेकंड मंथ पासून मग आपण मसल डिवाइड करू शकतो. जसं बॅक बायसेप आहे, चेस्ट शोल्डर ट्रायसेप आहे आणि लेग्स आहेत. तर हे ऍडव्हान्स मध्ये येतं वर्कआउट. वाव. तर हे सगळं झालं जिम साठी व्यायाम. पण होम वर्कआउट साठी असे काही सेपरेट तुम्ही व्यायाम स्पेसिफाय करू शकता? जसं तुम्ही म्हणले पुशअप्स आणि स्क्वॉट्स, तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय तुम्ही एक्सरसाइज प्रेफर करू शकाल? हो, खूप आहेत एक्सरसाइज. होम वर्कआउट म्हणजे त्यांना त्यांच्या गोलवरती पण आहे. पण जनरल मी तुला काही एक्सरसाइजची नावं पाहिजे असेल तर सांगते की त्याच्यामध्ये मग आपण किक्स करू शकतो, उभं राहून साईड लेग रेजेस किंवा बॅक किक आहे किंवा नीजवर बसून डॉगी किक आहे, साईड नी अप, हिपचे मुवमेंट्स आहेत. हिप आणि थाईजचे एक्सरसाइज तुम्ही घरच्या घरी करू शकता, ज्याला काही लागत नाही. किंवा कार्डिओमध्ये माउंटेन क्लाइंबर्स आहे, बर्पीज आहेत, किंवा तुम्ही स्किपिंग करू शकता, सूर्यनमस्कार करू शकता. सगळ्यात बेस्ट तुम्ही वॉर्मअप सूर्यनमस्काराने करा. 12 सूर्यनमस्कार करा, फुल बॉडी तुमचा वॉर्मअप होईल आणि मग वर्कआउट स्टार्ट करा. किंवा एंडला तुम्ही सूर्यनमस्कार करून एंड करा, त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग पण होतं छान. हो. आणि व्यायाम प्रकार अजून पाहिजे असेल तर, जर का माझ्याकडे डंबेल्स पण नाहीयेत आणि मला फुल बॉडी एक्सरसाइज करायचा आहे, तरी आपण सगळे व्यायाम प्रकार घेऊ शकतो घरच्या घरी. पण त्यांचा आधी गोल काय आहे ते बघायला लागेल. म्हणजे काय काय लोकांना फक्त जनरल फिटनेससाठी त्यांना करायचा असतो तो ते आहे, किंवा वेट लॉस साठी वेगळे व्यायाम प्रकार आहेत. मग इंटेन्स वर्कआउट जसं HIIT एक प्रकार आहे, देन सर्किट ट्रेनिंग आहे, मग फंक्शनल ट्रेनिंग आहे. तर मोनोटोनस पण नाही झालं पाहिजे, तर होम ट्रेनिंगला मग असे व्हरायटी आपण देऊ शकतो. वाव. तर आता काय काय स्त्रियांना, म्हणजे काय काय स्त्रिया म्हणतात की त्यांचं कंबर दुखते, तर कंबर दुखते तर त्यासाठी काय सेपरेट व्यायाम आहे का जेणेकरून ते कंबर दुखू नये? हो, कंबर दुखते म्हणजे त्याच्यासाठी मोबिलिटी आहेत आणि आसनं आहेत काही कंबर दुखीची. तर त्याच्यामध्ये मी तर पहिलं सांगेल की जर तुम्हाला बॅक पेन होत असेल तर कॅट कॅमल सुरू करा. कॅट कॅमल हे एक मोबिलिटीचाच प्रकार आहे. हिप ब्रिज आहे, हिप ब्रिज करून होल्ड करायचं, त्यांनी कंबरदुखी तुमची कमी होऊ शकते. आणि भुजंगासन करा किंवा बॅकचे जे आसनं आहेत ते करा. आणि शक्यतो फॉरवर्ड बेंडिंग नका करू जर सिव्हिअर बॅक पेन असेल तर. फॉरवर्ड बेंडिंग, हा. आणि जर्की मुवमेंट्स नाही करायच्या, जम्पिंग मुवमेंट्स नाही करायच्या. आणि जर तुमची काही सर्जरी झाली असेल तर तसे व्यायाम प्रकार देखील आपण डिझाईन करू शकतो. ऑल्सो गुडघेदुखी पण एक कॉमन हे म्हणू शकतो. हो, खूप कॉमन. आता ते गुडघेदुखी टाळण्यासाठी किंवा ऑलरेडी गुडघेदुखी आहे ते क्युअर करण्यासाठी काय व्यायाम आहेत का? हो, गुडघेदुखी म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की एज नुसार आपले हाडांची झीज होते, त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा सपोर्ट घ्यायला लागतो बऱ्याच वेळा. पण गुडघेदुखी म्हणजे काय, त्याला नी स्ट्रेंथनिंगचे एक्सरसाइज असतात. जसं लेग एक्सटेन्शन आहे, मशीन करायचं असेल तर, किंवा घरच्या घरी करायचं असेल तर तुम्ही अँकल वेट्स लावून करू शकता. नी स्ट्रेंथनिंगचे एक्सरसाइज मग तुम्हाला 90 डिग्री अँगल मध्ये पाय ठेवायला लागतो आणि होल्डिंग मुवमेंट्स करायला लागतात. झोपून देखील आहेत नी स्ट्रेंथनिंगचे एक्सरसाइज. तर मग तुम्ही चांगल्या फिटनेस कोचला विचारून तुम्ही नी स्ट्रेंथनिंगचे एक्सरसाइज करू शकता, त्याने तुमचे गुडघेदुखी कमी होणार आहे. वाव. तर ऑल्सो फक्त पोट कमी करायचंय तर सेपरेट व्यायाम आहे का? सेपरेट व्यायाम असा खरं सांगायचं तर नाहीये, कारण जनरली बायका ते युट्यूबवर व्हिडिओ बघतात आणि ते प्लॅन्क्स वगैरे करतात किंवा क्रंचेस करतात. हो, कारण आता मी 20 वर्ष या फील्डमध्ये आहे ना, आता असे क्लायंट्स येतात आम्हाला फक्त पोट कमी करायचंय. पण त्याच्यासाठी तुम्ही दिवसभर काय खाता हे महत्वाचं आहे. जसं मी 33 डेज मध्ये सांगते की तुम्ही काय खाता त्याचे फोटोज पाठवा मला आणि मी लिटरली एक मील चेक करते. आणि फक्त पोट कमी करायचं असा व्यायाम नाहीये, पण तुम्ही तुमच्यासाठी वर्कआउट छान डिझाईन करून घ्या आणि तुमचं ओव्हरऑल फॅट कमी होणार आहे, तेव्हा पोट कमी होणारच आहे. पण पोट कमी व्हायला पेशन्सचं काम आहे खूप. म्हणजे तुमचं जेव्हा ओव्हरऑल फॅट कमी होतं आणि तुमचं विसरल फॅट खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे पोटाचा जर तू विषय काढलायस ना, तर त्याच्यामध्ये पण मी सांगते तुम्ही बॉडी कॉम्पोजिशन म्हणजे आधी तुमचं बॉडी चेकअप केलं पाहिजे. त्याच्यामध्ये फॅट पर्सेंटेज किती आहे, BMI, BMR, सगळ्यात इम्पॉर्टंट मेटाबॉलिक एज, तुमचं एज किती आहे. फॉर एक्झाम्पल आता माझं मी सांगते तुला, माझं एज 42 आहे. पण समजा माझं मेटाबॉलिक एज आलं 60 वगैरे,
तर मग मला माझ्या बॉडीवर काम करणं खूप गरजेचं आहे, कारण मेटाबॉलिक एज हे तुमच्या एज पेक्षा कमी पाहिजे तर तुम्ही फिट आहात. तर त्या मशीनवर उभं राहून तुम्हाला कळतं. तर पहिलं मी ते चेकअप करते. आणि विसरल फॅट बॉडी फॅट तर आहेच आहे, पण पोटामधलं जे विसरल फॅट आहे ते किती आहे, ते तुमचं 20च्या वर 30च्या वर असेल तर तुम्ही खूप डेंजर झोन मध्ये आहात. तुम्हाला अत्यंत गरज आहे तुमच्या हेल्थकडे लक्ष द्यायची. येस. तर हे चेकअप आपण पहिल्या दिवशीच करतो. 42 एज काय आता 25-26 एज असूनही अनफिट आहेत तुम्ही. 42 एज एवढं एज असूनही एवढं फिट आहात. 42 रनिंग आहे. आता जनरली स्त्रिया म्हणतात की बाबा त्यांना टाइम मिळत नाही, तर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वर्कआउट होऊ शकतो का? म्हणजे 20 मिनिटात किंवा अर्ध्या तासात वर्कआउट होऊ शकतो का? हो, होऊ शकतो ना. आता ज्या बिझनेस वुमन्स आहेत ज्यांच्याकडे टाइम खूप कमी असतो, तर त्यांच्यासाठी माझ्याकडे असे बरेच क्लायंट्स आहेत जे डॉक्टर्स माझ्याकडे खूप आहेत. त्यांना लिटरली म्हणजे असं असतं, अगं सर्जरी आहे मला जायचंय, पण माझ्याकडे 20-25 मिनिटं आहेत. आता मी ऑनलाईन पण घेते, तर त्याच्यामध्ये खूप छान व्यायाम होतो. पण मग आम्ही कुठल्या पार्टवर फोकस करायचंय ते आधी डिसाईड करून घेतो. आणि 20-25 मिनिटात खूप चांगला व्यायाम होतो. म्हणजे नाही करायचं, व्यायामच नाही करायचा, ह्याच्यापेक्षा चांगलं आहे ना. 20-25 मिनिटामध्ये तुमच्या 300-350 कॅलरीज पण बर्न होतात चांगल्या प्रकारे. व्यायाम तुम्ही कुठला करताय हे महत्वाचं आहे. आता काही स्त्रियांना मुलं वगैरे होतात, तर मुलं झाल्यानंतर त्यांचं वजन कंटिन्यू वाढत जातं, तर ते कंटिन्यू वजन वाढत जातं, तर त्याच्यावर काय पर्याय आहे का? कारण आता हॉर्मोनल चेंजेस पण आपण म्हणू शकतो त्यात होऊ शकतात. तर काही जण स्त्रिया मुलं व्हायच्या आधी फिट असतात, पण मुलं झाल्यावर अनफिट होतात. ते परत त्यांना फिट होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तर याच्यावर काय उपाय आहे का, पर्याय आहे का? पर्याय ऑफकोर्स आहे. ऍक्च्युली काय होतं की डिलिव्हरी नंतर खूप मोठा गॅप होतो आणि त्या सगळंच सोडून देतात. म्हणजे डाएट पण सोडून देतात आणि व्यायाम पण. व्यायामाचं ठीक आहे, तुम्ही पहिलं 1 वर्ष तुम्हाला थोडं सेट व्हायला लागतो, पण मी असं सजेस्ट करेल की ऍटलिस्ट तुम्ही डिलिव्हरी नंतर 6 महिन्यानंतर तुम्ही ट्रॅकवर आलं पाहिजे आणि डाएट तुम्ही सुरू केला पाहिजे. डाएट म्हणजे हेल्दी फूड सुरू केलं पाहिजे. खाण्यापिण्याचे टायमिंग आणि तुम्ही काय खाताय, प्रोटीन इंटेक किती आहे, कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रोटीन खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्याच बरोबर फायबर म्हणजे सॅलड्सचं प्रमाण तुम्ही वाढवलं पाहिजे आणि जंक फूड कमी केलं पाहिजे, कार्ब्स कमी केले पाहिजेत. आणि ते केल्यावरती तुमचं वजन ऑटोमॅटिक आटोक्यात येणार आहे. आणि त्याचबरोबरीने स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही व्यायाम सुरू केला पाहिजे, ऍटलिस्ट वॉकिंग सुरू केलं पाहिजे. डेली तुम्ही 40 मिनिट्स वॉक करा, सूर्यनमस्कार करा आणि ऍप्स करा. घरच्या घरी व्यायाम देखील तुम्ही करू शकता, तर तुमचं वजन आटोक्यात येणार आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं की माझ्याकडे येतात आफ्टर डिलिव्हरी ज्या बायका येतात, ते म्हणतात सई 2 वर्ष काहीच केलं नाही, म्हणजे लिटरली आम्ही फक्त बाळाचंच करतोय. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की अरे एकदम वजन कसं काय वाढलं, तर ते एकदम नाही वाढत. ते तुम्ही एवढा गॅप जेव्हा घेता आणि मग एक टाइम असा येतो प्लॅटो येतो. प्लॅटो म्हणजे ते वजन तिथेच थांबतं. ते वजन बऱ्याच लोकांचं वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही, प्लॅटो येतो. मग तिथे आम्हाला एक्सरसाइज चेंज करायला लागतात. अच्छा, त्यांच्या बॉडी टाईप प्रमाणे. तो एक्सरसाइज मध्ये खूप प्रकार असतात. म्हणजे वर्कआउट्स मध्ये लेवल 1, लेवल 2, लेवल 3, तसं सिनियर लोकांना वेगळा वर्कआउट असतो. प्रत्येक माणसाचा वेगळा वर्कआउट आम्ही डिझाईन करतो. येस. थोडस मागं येऊयात. आता जे बायका गरोदर आहे, म्हणजे गरोदर बायकांनी व्यायाम केला पाहिजे का, आणि जर केला पाहिजे तर कोणते व्यायाम केले पाहिजेत? ओके, खूप चांगला क्वेश्चन आहे. गरोदर बायकांनी व्यायाम केला पाहिजे ऑफकोर्स. आणि पहिले 3 महिने म्हणजे डॉक्टर सांगतात शक्यतो पहिले 3 महिने तुम्ही करू नका, पण 3-4 महिन्यानंतर तुम्ही प्रॉपर स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू करा. 3 महिन्यानंतर? हो, 3-4 महिन्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग लगेच स्टार्ट करा. आणि मी अशा स्त्रियांना देखील ट्रेन केलेलं आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये डॉक्टर पण सांगतात की तुम्ही प्रॉपर स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय, खूप हेवी वेट्सने नाही, पण तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी जर हवी असेल तर तुम्हाला वेट ट्रेनिंग केलं पाहिजे. लाईट वेटनी करा, पण जसं स्क्वॉट्स आहे, जिम मध्ये गेलात तर मशीन्स तुम्ही करू शकता, शोल्डर प्रेस किंवा तुमचे कोर एक्सरसाइज शक्यतो टाळा तुम्ही. पण
रोजचे जे व्यायाम प्रकार आहेत ते तुम्ही केले पाहिजे. पोटाचे व्यायाम टाळले पाहिजे. पोटाचे व्यायाम, पोटाचे व्यायाम नाही करायचे की तुम्ही प्लॅन करताय, ऍप्स करताय फास्ट, ते रेकमेंड नाही करणार मी. पण बाकीचे जे व्यायाम प्रकार आहेत, जसं मी खुर्चीवर आता बसलीये, बसून मी शोल्डर प्रेस केलं, लॅटरल रेजेस केलं, बायसेप केला, ट्रायसेप केलं किंवा स्क्वॉट्स केले, चेअर स्क्वॉट्स पण करू शकता. मग मी थोडंसं वेट घेऊन केलं तर त्यांनी तुमचं कोर स्ट्रेंथनिंग सुद्धा होणार आहे. आणि कोर स्ट्रेंथनिंग झाल्यावरती तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. आणि त्याचबरोबरीने बटरफ्लाय, जसं स्ट्रेचिंग योगासनं आहेत, काही इम्पॉर्टंट योगासनं पण करू शकता. नॉर्मल डिलिव्हरीसाठी पेल्विक गर्डलचे एक्सरसाइज पण असतात, की तुम्ही बॅकचे एक्सरसाइज असतात, त्यांनी नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. आणि माझ्या बऱ्याच क्लायंट्सने मला सांगितलंय की आपण व्यायाम प्रकार जे आपण व्यायाम केले त्याच्यानंतरच माझी डिलिव्हरी नॉर्मल झाली आहे. जे बायका म्हणजे 50 क्रॉस केलेत तर त्यांना वेगवेगळे हार्मोनल चेंजेस होत असतात, मेनोपॉज आपण म्हणू शकतो. तर त्या स्त्रियांना काय काय असं डाएटमध्ये किंवा वर्कआउटमध्ये किंवा लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे? 50 नंतर वेगळेच हार्मोनल चेंजेस होतात. मेन म्हणजे त्यांना व्यायाम करूशीच वाटत नाही आणि वजन कंटिन्यू वाढत जातं. तर त्यासाठी काय उपाय आहे का? हो, ऍक्च्युली 50 नंतर काय होतं, हार्मोनल चेंजेस होतात, मेनोपॉज यायला लागतो आणि मूड स्विंग्स खूप होतात बायकांचे. म्हणजे एक एज असतं ना की 45 पर्यंत माझ्याकडे आता ज्या बायका त्याच कॅटेगरीतल्या बायका जास्ती आहेत ज्यांचं मी ट्रेनिंग घेते, तर त्या म्हणतात की जी एनर्जी लेवल आमची 40-45 मध्ये होती ती आता एनर्जी लेवल कमी झालेली आहे आणि मेटाबॉलिझम देखील कमी होतो. जसं आपलं एज वाढतं तसं मेटाबॉलिझम कमी होतो. मग त्यासाठी तुम्हाला व्यायाम प्रकार तिकडे चेंज करायला पाहिजे आणि स्ट्रेन ट्रेनिंग देखील करू शकतात त्या. असं काही एज स्ट्रेन ट्रेनिंग किंवा फंक्शनल ट्रेनिंगचे एक्सरसाइज, पिलॅटिस ते करू शकतात. ह्या सगळ्या एक्सरसाइजला एज काहीच नाहीये. म्हणजे 60-78च्या बायका सुद्धा स्ट्रेन ट्रेनिंग करू शकतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या एजला जेव्हा आपण म्हणतो ना की मूड स्विंग्स होतात, चिडचिड होते किंवा त्यांना हार्मोनल चेंजेस होतात, तेव्हा त्यांनी व्यायाम तर सोडलाच नाही पाहिजे, त्याचबरोबरीने मेडिटेशन केलं पाहिजे. ते देखील मी घेते. योगासनं, मेडिटेशन, भ्रामरी, प्राणायाम केलं पाहिजे त्यांनी, त्यांचं डोकं शांत ठेवण्यासाठी आणि एक फोकस आपला वाढतो. तर त्यांनी त्यांना दिवसभर एनर्जी राहणार आहे प्राणायाम केल्याने. ब्रीदिंग एक्सरसाइज केले पाहिजेत. म्हणजे मी हे प्रत्येक क्लायंटला सांगते आणि गेले 20 वर्ष मी देखील ब्रीदिंग एक्सरसाइज करते. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, त्यांचं ब्रीदिंग सुधारल्यामुळे त्यांना चिडचिड कमी होणार आहे, स्ट्रेस लेवल कमी होणार आहे आणि स्ट्रेन ट्रेनिंग केल्याने त्यांना त्यांचं वजन पण कमी होणार आहे. त्याचबरोबरीने त्यांनी डाएट सोडलं नाही पाहिजे आणि ऑल्टरनेट डेज वॉकिंग केलं पाहिजे. त्या एजच्या बायकांना मी रनिंग नाही म्हणणार, पण कार्डिओमध्ये आपण जे म्हणतो की 5 कंपोनंट्स ऑफ फिटनेस आहे, त्याच्यामध्ये स्ट्रेन ट्रेनिंग आहे, एन्ड्युरन्स आहे, तुमचं फ्लेक्झिबिलिटी साठी तुम्ही वेगळे व्यायाम प्रकार करू शकता, बॉडी कॉम्पोजिशन आहे. तर हे जे प्रकार आहेत ते सगळेच त्यांनी इन्क्लूड केलं पाहिजे. म्हणजे 3 days स्ट्रेन ट्रेनिंग, 3 days कार्डिओ आणि डाएट आणि तुमचं मेडिटेशन, हे सगळं तुम्ही इन्क्लूड केलं ना तर तुम्हाला खूप छान एनर्जी लेवल राहणार आहे आणि तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल आणि यंग दिसाल. म्हणजे तुमचं एज तुम्ही कमी करू शकता. जसं अँटी एजिंग होतं, जसं तू मला म्हणालास की 42 एज आहे, पण म्हणजे 20 वर्ष मी हे सगळं फॉलो करतेय, त्याच्यामुळे तुम्ही 10 वर्ष यंग दिसता. म्हणजे अँटी एजिंग तुमचं होतं. वाव. तर आता म्हणजे जनरली काय काय गृहिणी म्हणजे प्रश्न पण असे, म्हणजे आता जसं आपलं कन्व्हर्सेशन झालं, तुम्ही म्हणले 42 एज, तर काय काय गृहिणी असे प्रश्न मांडतील की बाबा आपल्याकडे शहरात काय काय व्हिडिओज बघणारे गावाकडच्या ठिकाणी ते म्हणतात की बाबा आपल्याकडे सगळे सोयी सुविधा मिळतात किंवा आपल्याला जिमसाठी टाइम मिळतो, त्यामुळे आपण तेवढं फिटनेस मेंटेन करू शकतो. पण त्यांना कामाला जायचं असतं किंवा त्यांच्या मागे खूप धावपळ असते. कुठे म्हणजे गावाकडच्या बायका म्हणा किंवा शहराच्या बायका पण बघू शकतात, ते पण असंच प्रश्न विचारणार की बाबा तुम्हाला सगळी सोयी सुविधा असती, तुमच्याकडे जिम्स अवेलेबल असतात, परत तुम्हाला दुसरं काय जॉब नसतो, तुम्हाला कंटिन्यू याच्यातच राहावं लागतं, त्यामुळे तुम्ही फिट आहात,
पण आमचं तसं नाही, आम्हाला खूप व्याप असतो, आम्हाला घरकाम असतात. हो. तर असा प्रश्न खूप गृहिणी आता विचारतील, तर त्यांच्यावर तुम्ही काय भाष्य कराल? ऍक्च्युली गृहिणींसाठी मी सांगेल की माझ्याकडे आता तशा पण बायका आहेत गृहिणी की घरच्या घरी तुम्ही व्यायाम प्रकार करू शकता, पण व्यायाम सोडला नाही पाहिजे. म्हणजे घरचं जे काम आहे ते तुमचं एक्झर्शन आहे. त्यामुळे आता असा ट्रेंड निघालाय की ट्रेनर घरी येतो. बऱ्याच ज्या गृहिणी आहेत त्या ट्रेनरला घरी बोलवतात की माझा ऍटलिस्ट तो 1 तास मी माझ्या व्यायामासाठी देईल आणि मी स्वतःला फिट ठेवेल. आणि माझा असंच एम आहे की मला ग्लोबली लोकांपर्यंत पोहोचायचंय आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणूस हा फिट राहायला पाहिजे. म्हणजे तो गावाकडचे जरी असल्या बायका, शहरातल्या असू दे, खेडेगावातल्या असू दे, पण प्रत्येक माणसाने फिट राहिलं पाहिजे. आणि प्रत्येक माणूस स्वतःसाठी 30 मिनिटं तर नक्कीच काढू शकतो. एवढं जरी किती बिझी आपण असलो तरी 30 मिनिटं आपण स्वतःसाठी काढूच शकतो. कारण शेवटी आपण जर हेल्दी फिट आहोत तरच आपण सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकतो. आणि मग बऱ्याच वेळा असं होतं की व्यायाम प्रकार आपण बरेच क्लायंट्स असे पण आहेत 50 वर्ष व्यायाम मी काहीच नाही केला आणि मग नंतर एक हेल्थ इश्यूज सुरू होतात, सर्जरीज होतात किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण बऱ्याच वेळा आपण बघतो वाढलेलं आहे. कारण ते त्या हार्ट लंग्सवर आपण कामच करत नाही. जेव्हा आपण स्ट्रेन ट्रेनिंग करतो किंवा बाकीचे सगळे व्यायाम प्रकार करतो त्यांनी आपले हार्ट लंग्स पण स्ट्रॉंग होणार आहे. त्याच्यावरती पण आपण काम करतो. नुसतंच आपण आतले जे ऑर्गन्स आहेत आणि आपल्या बॉडीमध्ये ज्या सिस्टीम्स आहेत, 11 सिस्टीम्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, तर त्या सिस्टीम्स देखील छान काम करायला लागतात. जसं नर्वस सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, तर ह्या सगळ्या सिस्टीम्स छान काम करायला लागतात जेव्हा आपण ओव्हरऑल बॉडीवरती आपण काम करतो. तर असं एक मिथ आहे की फिट राहायला खूप पैसे लागतात. जसं जिमची फीज म्हणू शकतो किंवा डाएटचे पैसे म्हणू शकतो. तर तसं खरंच आहे का? कमी पैशात आपण फिट राहू शकत नाही असं आहे का? आपण राहू शकतो, कमी पैशात आपण खूप फिट राहू शकतो असं अजिबात नाहीये. आणि हे पण मिथ आहे की डाएटसाठी भरपूर खर्च लागतो त्यामुळे मी डाएट करतच नाही. आता मी जे डाएट देते त्याच्यामध्ये मी माझा रूल आहे की घरचंच फूड खायचं, घरच्या घरीच व्यायाम करून घरचं फूड खायचं आणि तुम्ही फिट राहू शकता. त्यामुळे माझ्या कुठल्याही क्लायंट्सला आजपर्यंत बाहेर जाऊन त्यांनी वेगळं काहीतरी आणलंय ते म्हणतात तू खूपच स्वस्त डाएट तुझं डाएट आहे म्हणून आम्ही फॉलो करतो. कारण आम्ही रोज जे खातो ना तेच खातो आम्ही, फक्त त्याची क्वांटिटी मॅटर करते. तुम्ही किती क्वांटिटीमध्ये खाताय, कुठल्या टायमिंगला खाताय आणि हेल्दी फूड. जसं तुम्ही बटाट्याचा वापर जास्ती करत असाल स्वयंपाकामध्ये तर मी सांगेल बटाटा तुम्ही बंद करा, पण बाकीच्या भाज्या पण आहेत जसं पालेभाज्या आहेत, शेपू, मेथी, पालक आहे, भेंडी आहे किंवा पनीर खाऊ शकता तुम्ही जे प्युअर व्हेजिटेरियन लोक आहेत. किंवा तुम्हाला स्प्राउट्स मी सांगते 4 to 6 मध्ये की तुम्ही छोले, राजमा, ह्या सगळ्या उसळी सगळ्या आहेत ते तुम्ही खाऊ शकता. तर तुम्ही घरचंच फूड खायचं, पण ऑप्शन्स मी खूप देते. पण हे लोकांना लक्षात नाही येत की अरे हे आम्हाला सगळं माहिती आहे पण ते कोणीतरी करून घेणारं पाहिजे, ते काम मी करते. खूप फॅन्सी डाएट्स आलेत मार्केटमध्ये. आपण युट्यूबवर सहसा आता बायका युट्यूबवर सर्च करतात की बाबा कमी होण्यासाठी डाएट सांगा, तर खूप वेगवेगळे फॅन्सी डाएट्स येतात. तर तुम्हीच ब्रेक करून टाका, म्हणजे सगळ्यात बेस्ट डाएट तुम्ही सांगू शकाल याच्यात? ऍक्च्युली हो, सिंपल वे मध्ये हो सांगू शकते. म्हणजे डाएट तुला रुटीन पाहिजे का? काय काय खाल्लं पाहिजे, काय काय नाही खाल्लं पाहिजे? हो सांगते ना. येस, आता डाएट मध्ये बरेच डाएट प्रकार आहेत. जसं कीटो डाएट आहे, क्रॅश डाएट आहे, इंटरमिडिएंट फास्टिंग आहे जे आता बरेच लोक करतायत, दीक्षित डाएट आहे, त्याच्यानंतर 1 मील डाएट, दिवसातून एकच मील घ्यायचं असं पण डाएट आहे. आणि नॉर्मल डाएट आहे आपलं. तर मी एक सिंपल डाएट सगळ्यांसाठी सांगेल की तुम्ही 3-3 तासांनी तुम्ही खाऊ शकता. म्हणजे तुम्ही सिंपल डाएट ठेवा, ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंग स्नॅक्स आणि डिनर. समजा दिवसामध्ये आपण 4 मील हे डिवाइड करूया. तर पहिलं तुम्ही उठल्यावरती मी सांगेल की पहिलं सकाळी ब्रेकफास्टला तुम्ही प्रोटीन शक्यतो घेतलं पाहिजे. कारण आपलं
म्हणजे प्रोटीनचं जे महत्व आहे की प्रोटीन, फायबर, फॅट्स आणि कार्ब्स हे आपल्या डाएटमध्ये पिरॅमिड आपण म्हणतो की ह्या चारही गोष्टी महत्वाच्या आहेत. तर तुम्ही सकाळी प्रोटीन मध्ये काय खाऊ शकता, तर तुम्ही बॉइल्ड एग्स खाऊ शकता, ऑमलेट खाऊ शकता. आता काही लोक अंड खात नाहीत तर त्यांच्यासाठी मी सांगेल तुम्ही स्प्राउट्स खाऊ शकता किंवा मुगाचे डोसे खाऊ शकता, हेल्दी थालपीठ खाऊ शकता. पण शक्यतो सकाळचा ब्रेकफास्ट मिस नाही करायचा. हा का असं? कारण आपण रात्रभर आपल्या पोटामध्ये काही नसतं आणि सकाळी आपण जे खातो त्याने आपल्याला दिवसभर एनर्जी राहते आणि सकाळी आपला मेटाबॉलिझम पण खूप हाय असतो आणि शुगर लेवल आपली डाऊन असते. त्यामुळे आपल्याला काहीतरी हेल्दी खाल्लं गेलं पाहिजे. म्हणून मी तर हायली रेकमेंड करेल तुम्ही प्रोटीनचा ब्रेकफास्ट करू शकता. मी आजच ब्रेकफास्ट स्किप केले. अच्छा, नाही, ब्रेकफास्ट केला पाहिजे. आणि त्याच्या बरोबरीने पहिलं जे उठल्या जे लोक काय करतात आपल्याकडे खूप इंटरेस्टिंग आहे हे की चहा आणि बिस्किट, चहा खारी, चहा पोळी हे पहिलं बंद करा. त्यांनी तुम्हाला ऍसिडिटी पहिली होईल, पोटामध्ये काही नसतं रात्रभर. नाही, अजिबात नाही. पहिलं उठल्या तुम्ही चहा बिस्किट खाता हे सगळ्यात बेकार आहे. तर ते तुम्ही न खाता पहिलं तुम्ही खाऊन घ्या, नंतर तुम्ही चहा कॉफी घ्या. आणि त्याच्यामध्ये पण मी सांगेल की शक्यतो शुगर नका टाकू. विदाऊट शुगरचा तुम्ही मिल्कवाला चहा पण घेऊ शकता. कारण असं मी म्हणत नाही की सगळंच बंद करा. ब्लॅक कॉफी घेऊ शकता, सगळ्यात बेस्ट ब्लॅक कॉफी आहे. त्याने तुम्हाला फॅट लॉसला पण हेल्प होणार आहे. आणि ग्रीन टी घेऊ शकता, विदाऊट शुगर चहा घेऊ शकता, पण कधी आधी खाऊन झाल्यावर. सो ब्रेकफास्ट तो झाला तुमचा. त्याच्यानंतर 11 वाजता तुम्हाला जर भूक लागली तर तुम्ही ड्रायफ्रुट्स खा. त्याच्यामध्ये आल्मंड्स, वॉलनट शक्यतो मी रिकमेंड करेल, काजू नाही. काजू, अंजीर शक्यतो हे टाळा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रुट्स नाही जमले तर एक फ्रूट खाऊ शकता, ऍपल, पेअर. त्याच्यानंतर लंच मध्ये मी सांगेल 2 कार्ब्स मिक्स नाही करायचे. म्हणजे पोळी, भाकरी. तुम्ही जर का शक्यतो मी भाकरी रेकमेंड करेल. लो ग्लायसेमिक इंडेक्स वाले फूड आपण शक्यतो रेकमेंड करतो. आणि पोळी तर मी रेकमेंड नाहीच करत, भाकरी खा तुम्ही. आणि पूर्वीच्या काळी मला असं वाटतं खूप छान लोक फिट राहायचे ते भाकरी भाजी खायचे, बाकी ते काहीच नाही खायचे. सॅलड खायचे, म्हणजे जे काय असेल. किंवा एकदम पूर्वीच्या काळी आपण जाऊया, आधी मानव काळात कंदमुळं खायचे. मग ते पण कंदमुळच खायचे ना, ते खाऊन ते फिट राहायचे. मग आता आपण सॅलड वगैरे काहीच म्हणजे आत्ताचे लोक खात नाहीत. तर ते किती इम्पॉर्टंट आहे. आपण आदिवासी काळामध्ये जे आपला आदिमानव जे खायचा ते आपण आता फॉलो करू शकतो. तर ते त्याला पण खूप महत्व आहे. आणि मग तुम्ही दुपारच्या जेवणाचं मी तुला सांगेल की जनरली आता लोक पोळी भाजी आमटी भात असं जेवण असतं, पण मी सांगेल की त्याच्यामध्ये एक सिम्पल चेंज करा. 2 कार्ब्स मिक्स करू नका. तिथे तुम्ही तुमच्या कॅलरीज थोड्या कमी पण करता आणि फायबरचं प्रमाण वाढवा आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवा. प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन ऍड करा. सिम्पल टिप. तुम्हाला जर फिट राहायचं असेल, जसं फॉर एक्झाम्पल तू भाजी भाकरी आमटी असं खाल्लंस, मग तू त्याच्यामध्ये एक प्रोटीन ऍड कर. मग तू 2 बॉइल्ड एग्स ऍड करू शकतो, पनीर ऍड करू शकतो किंवा चिकन. नॉन व्हेजिटेरियन असतील तर बॉइल्ड चिकन, ग्रिल्ड चिकन, फिश ऍड करू शकतोस. मटण शक्यतो मी रेकमेंड नाही करत, पण मग रस्सा नको जास्ती. चिकन तू खाल्लंस तर मग बॉइल्ड चिकन खा. आणि भाकरी, चिकन, सॅलड मस्त. आणि त्याच्याबरोबर प्रोटीन काहीच नसेल तुझ्याकडे तर तू 1 वाटी कर्ड खा किंवा तू ताक पी, त्याच्यामधनं तुला प्रोटीन मिळणार आहे. सो तसं तू तुझं बॅलन्स मील म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये घरचंच फूड आहे हे. तू घरच्या घरी सगळं हे करू शकतो. आणि समजा राईस खायचा आहे तुला तर मग त्या दिवशी भाकरी नको खाऊ. म्हणजे दाल राईस, त्याच्याबरोबर प्रोटीनचं काहीतरी पाहिजे. किंवा उसळी खाऊ शकतोस, प्रोटीन काहीच नसेल तर मग 1 वाटी उसळ, दाल राईस आणि 1 वाटी कर्ड. आणि सॅलड मध्ये मग सगळंच आलं, ब्रोकोली, कांदा, टोमॅटो, ओनियन, म्हणजे सगळ्या प्रकाराची सॅलड तू खाऊ शकतो. लेट्यूस आहे, ज्याच्यामधनं तुझा फायबर मिळणार आहे आणि तुझं डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती क्लिअर होणार आहे. म्हणजे नेक्स्ट डे ला पण पोट साफ होणार आहे त्यांनी चांगलं. आणि तुझी स्किन, हेअर पण छान होणार आहे आणि तुला वेट लॉसला पण हेल्प होणार आहे. तर मी आधी सांगेल की जेव्हा तुम्ही लंच किंवा डिनर करता आधी सॅलड खा, काकडी खा, गाजर खा, टोमॅटो, कांदा, हे सगळं आपल्या घरामध्ये असतंच, ते आधी संपवा.
त्यांनी तुझं अर्धपोट तिकडेच भरणार आहे आणि मग तू एक भाकरी आणि भाजी खा आणि प्रोटीन खा. म्हणजे तुला सगळंच मिळतंय ना तुझ्या बॉडीला. प्रोटीन मिळतंय, फायबर मिळतंय, गुड फॅट्स मिळत आहेत, त्याच्यानंतर कार्ब्स पण आहे. कार्ब्सचं काम काय आहे, आपल्याला एनर्जी देतं कार्ब्स. कार्ब्स मी बंद करा असं अजिबात सांगणार नाही, कारण मी स्वतः पण कार्ब्स खाते, पण आपल्याला बॉडीला लागेल तेवढंच कार्ब्स खावं. नाही, कारण की जनरली म्हणतात की कार्ब्स कम्प्लिटली बंद केल्यावर वजन लवकर कमी होतं, तर तसं आहे का? आहे, तो कीटो डाएट म्हणतो त्याला आपण. त्याच्यामध्ये 0 कार्ब्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त प्रोटीन, फायबर, फॅट्स. फॅट्स म्हणजे काय, गुड फॅट. गुड फॅट मध्ये येतं तुमचं बटर, घी येतं, तूप येतं, बटर येतं, चीज येतं. बरोबर. पण ते मी सांगेल तुम्ही मिड मील मध्ये खाऊ शकता. म्हणजे एक चीज क्यूब मी खाल्लं, मला आता भूक लागली तर माझ्या बॅगेत नेहमी असतो चीज क्यूब. आल्मंड्स असतात, तर त्यांनी तुझा गुड फॅट मिळणार आहे, जे बॉडीला तुझ्या नरिशमेंट देणार आहे आणि एनर्जी लेवल वाढणार आहे. पण त्या चीज बरोबर मी ब्रेड नाही खायचा. मग चीज स्लाइस, ब्रेड बटर, ते रॉंग आहे. कारण मैद्याचे पदार्थ शक्यतो मी नाही सांगत. पाव, ब्रेड, पोळी, म्हणजे हे सगळं तुम्ही जर अवॉइड केलं तर तुमचं ऑटोमॅटिक फॅट लॉस होणार आहे. मी स्वतः कीटो डाएट नाही रेकमेंड करत, कारण 0 कार्ब्स ते तुम्ही थोडे दिवस कराल, वजन कमी होतं त्याने. म्हणजे 10 ते 12 किलो वजन कमी कराल तुम्ही महिन्याभरात. पण अशा गोष्टी करा ज्या तुम्ही लाईफ टाइम सस्टेन करू शकता. बरोबर. असं डाएट करा जे तुम्हाला लाईफस्टाईल तुमची होऊ शकते. म्हणजे आज मी केलंय 1 महिना 30 दिवस आणि नंतर मग मी काय करू, मग आता मी कीटो नाही करायचं, आता मला परत ट्रॅकवर यायला माझं वजन परत वाढेल, कारण मग मी सगळं खायला लागते. पण मग असंच एक डाएट डिझाईन करून देते मी त्यांना, की जे तुम्ही, जसं 33 दिवसांचं माझं आहे, तर 33 दिवसात तुम्हाला अशा हॅबिट्स लागतात की जे तुम्ही लाईफ टाइम त्या हॅबिट्स फॉलो करू शकता. दीक्षित डाएटचा काय एवढा हाईप आहे, काय आहे ऍक्च्युअली दीक्षित डाएट? दीक्षित डाएट म्हणजे काय की त्याच्यामध्ये ते सांगतात 2 वेळेस खायचं. 55 मिनिटात तुम्हाला तुमचं सगळं जेवण संपवलं पाहिजे. 55 मिनिटं म्हणजे तुम्ही किती तुम्हाला जे पाहिजे तेवढं खा. पण त्याच्यामध्ये असं नाहीये की दीक्षित डॉक्टर बरोबर सांगतात, ते सांगतात की तुम्ही हेल्दी खा त्याच्यामध्ये. अच्छा. लोक काय करतात, त्याच्यामध्ये काही खातात. 55 मिनिटात तुम्ही दिवसभराच्या, हे सगळं कॅलरीजचा खेळ. फॉर एक्झाम्पल मी तुला सिम्पल सांगते की BMR नुसार आपण कॅलरीज काढतो आणि समजा मला दिवसभरामध्ये मला समजा 2000 कॅलरीज माझ्या बॉडीला पाहिजे, पण त्या 2000 कॅलरीज मी एकाच लंच मध्ये खाल्ल्या तर मग माझं वेट गेन होणार आहे. मग डिनरला पण 2000 कॅलरीज खाईल मी. तसं नाहीये ते डाएट. त्या डाएट लोकांना अर्ध समजलेलंच नाहीये की 55 मिनिटात तुम्ही त्याच्यात प्रोटीनचं प्रमाण जास्ती पाहिजे, फायबरचं प्रमाण पाहिजे, जसं मी आता सांगितलं ना. बरोबर. ते तुम्ही खा. पण लोक काही खातात, चिप्स खातात, बर्गर खातात. मला दीक्षित डाएट करायचंय, मी सगळं खाणार आहे, काहीही खातात. तसं नाही डाएट वर्क होणार. आणि ते असे पण क्लायंट्स माझ्याकडे आलेत की मी दीक्षित डाएट केलं, माझं वेट गेन झालं. म्हणलं अरे पण हे त्याच्यामध्ये तू काय खातेस ते महत्वाचं आहे, किती कॅलरीज खाते. बरोबर. समजा तुझ्या बॉडीला 1500 कॅलरीज आम्ही हे डिझाईन करून देतो, कारण बॉडी कॉम्पोजिशन केल्यानंतर डिसाईड होतं किती कॅलरीज खायला पाहिजे आणि क्वांटिटी पण बघितली जाते. तर तुझ्या बॉडीला 1500 कॅलरीज आहे, तर तू डिवाइड कर ना मग लंच आणि डिनर मध्ये. 1500 कॅलरीज तू लंच मध्येच खाल्ल्या तर तू डिनरला पण 1500 खाशील. तसं नाही पाहिजे ते. म्हणून मी सांगते दीक्षित डाएट म्हणजे नॉर्मल डाएट करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे आपण एवढे वर्ष करतोय ना, ब्रेकफास्ट करतो, मग 11 वाजता आपल्याला भूक लागते, मग स्नॅक्स, मिड स्नॅक्स मध्ये 4 to 6 मध्ये काय खाल्लं पाहिजे त्याचे 10 ऑप्शन्स देते मी, आणि डिनर मध्ये काय खाल्लं पाहिजे. बरोबर. मला वजन कमी करायचंय, मग मी उपाशीच राहणार, तर तसं म्हणजे त्यांनी फरक पडतो का? उपाशी राहण्याने वजन कमी होतं का? हा खूप चांगला क्वेश्चन आहे की फास्टिंग करायचं, तर उपाशी राहून वजन अजिबात कमी होत नाही. असं काही करायला जाऊ नका, अघोरी प्रकार. कारण त्यांनी आपण मसल लॉस करून घेतो. जेव्हा आपण उपाशी राहून करतो ना, बरेच लोक आहेत असे माझ्याकडे की मी 10 किलो वजन कमी केलं कारण मी काय खातच नाही, पण मग त्याच्यानंतर ते ऍडमिट पण झालेले आहेत कारण त्यांनी काही खाल्लं नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण
एकच वेळेस खाऊया काहीतरी आणि मग मी जेवतच नाही. पण मग नंतर काय होतं, ब्लड टेस्ट करायला लागतात त्यांना, व्हिटॅमिन डी कमी होतं, B12 कमी होतं, B12 ची इंजेक्शन घ्यायला लागतात, व्हिटॅमिन म्हणजे सगळ्याच गोष्टी, मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या. पण उपाशी राहून तुम्ही किती दिवस कराल, असं डाएट करा जे तुम्ही सस्टेनेबल आहे. आणि मी अजून एक फास्टिंगचं बोलेल की ते मी रेकमेंड करते की आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा आपण स्टार्ट करूया. 15 दिवसातून एकदा जर फास्टिंग केलं तर ते तुमच्या बॉडीसाठी खूप चांगलं असतं. उपवास म्हणू शकतो. हा, कम्प्लीट फास्टिंग. मग तेव्हा तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, नारळ पाणी असं घेऊ शकता आणि कम्प्लीट उपास. त्यांनी काय होतं, तुमच्या सिस्टीम्स परत रिफ्रेश करतो आपण, म्हणजे पुन्हा तुम्हाला फॅट लॉस व्हायला तर प्रचंड हेल्प होते. आणि 15 दिवसातून एकदा फास्टिंग हे केलं पाहिजे. कारण आपण नुसतं, आपली बॉडी एक इंजिन आहे ना, त्या इंजिन मध्ये आपण नुसतं टाकतोय, त्या इंजिनला पण रेस्ट द्या ना. तर 15 दिवसातून एकदा तुम्ही फास्टिंग करा किंवा महिन्यातून एकदा करा, तुमचं सगळं मग नवीन सिस्टीम तयार होते. तुला माहितीये, एक रिसर्च असा झालेला आहे की कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे खूप. तर तेव्हा इंटरमिटेंट फास्टिंग रेकमेंड करतात की त्यांनी काय होतं, फास्टिंग जेवढं तुम्ही कराल ना, कॅन्सरचे, तुला हे माहितीये ना की कॅन्सरचे सेल सगळ्यांच्याच बॉडीमध्ये आहेत. पण ते ऍक्टिव्ह झाले की ते म्हणतो आपण कॅन्सर डिटेक्ट झाला, पण ते सेल आपण ऍक्टिव्ह होऊच नाही दिले. मग आपण जेव्हा फास्टिंग करतो तेव्हा बॅड सेल्स मरतात आणि गुड सेल्स आपले ऍक्टिव्ह होतात. म्हणजे ते आपल्या बॉडीसाठी खूप चांगलं आहे फास्टिंग. इंटरमिटेंट फास्टिंग हा डाएट वाईट नाहीये, पण तो सगळ्यांनाच सूट होतो असं नाहीये. तुम्ही मग त्याच्यामध्ये पण विंडोज आहेत. 16 आवर्स विंडो आहे, 12 आवर्स विंडो आहे. तर त्या विंडोज तुम्ही आधी स्वतःवरती ट्रायल करा की तुम्हाला हे सूट होतंय का. कारण जर का तुम्ही लाईफ टाईम 4 मील घेताय आणि काय काय लोकांना नाही सूट होत, ऍसिडिटी होते, डोकं दुखतं, पण मग तुम्ही हे चांगल्या डायटिशियन किंवा फिटनेस कोचच्या अंडर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, ट्राय करून बघितलं पाहिजे. आणि त्रास झाला तर ते नाही केलं पाहिजे. बरोबर. जे आपल्याला बॉडीला सूट होतं, जे आपल्याला कम्फर्टेबल वाटतं त्याच गोष्टी करा, कारण हे आपल्याला लाईफ टाईम करायचंय. म्हणजे कोणीतरी आपण करतो ना, लोक युट्यूबला बघतात, इंस्टाग्रामला बघतात की ह्यानी किटो डाएट करून केलं आणि मग नंतर त्यांना ते नुसतं डाएट कमी करून म्हणजे वजन कमी करतात ते, पण त्याचे पुढचे प्रॉब्लेम फेस करायला लागतात. कारण तो एक मेन प्रॉब्लेम आहे. कारण की गृहिणी जनरली म्हणतात की बाबा मी उपाशी राहूनच वजन कमी करणार, आणि आधी काय कायचं झालं पण आहे ऑलरेडी, त्यामुळे ते लोकांना पण सजेस्ट करतात आणि ते स्वतःहून नंतर परत वजन वाढलं की परत हटकून उपाशी राहून वजन कमी करतात. पण त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट्स नंतर लक्षात येतात. हो, येतात ना. मसल लॉस होतो आणि गृहिणींना ते पण लक्षात येत नाही की आपलं मसल लॉस होतोय का फॅट लॉस होतोय. त्यांना वाटतं की वजन कमी होतंय ही चांगली गोष्ट आहे, ते मसल लॉस होतं हे त्यांच्या लक्षात येत नाही. मसल लॉस झाला ना तर तुम्हाला खूप गळायला होतं, एनर्जी लेवल डाऊन होते, आजारी पडता तुम्ही. आणि म्हणजे असे म्हणतो ना काय काय लोक की तू खंगलेली दिसतीये, म्हणजे शोल्डर्स डाऊन, असा चेहरा आत गेलेला, तर तो मसल लॉस तुमचा होतो. तर तसं नाही झालं पाहिजे. आपल्या बॉडीमध्ये मसल जेवढा जास्ती तेवढा आपल्याला एनर्जी लेवल, स्ट्रेंथ आपली वाढणार आहे. बरोबर. आणि काय काय बायका असे पण म्हणतात की जास्त वजन उचलल्याने किंवा जास्त वेट लिफ्टिंग केल्याने आपण पुरुषांसारखे दिसू किंवा मॅनली लुक येईल आपल्याला. तर तसं खरंच आहे का? असं अजिबात नाहीये. कारण आता मी 20 वर्ष वेट ट्रेनिंग करतेय, पण म्हणजे आजपर्यंत मला कोणी म्हणलं नाही की तू मॅनली दिसतेस. आता त्याच्यामध्ये कसं असतं, हार्मोन्स वेगळे आहेत. इस्ट्रोजन हार्मोन आहे तो स्त्रियांमध्ये आहे, टेस्टोस्टेरॉन आहे तो पुरुषांमध्ये आहे. तर हार्मोन्स वेगळे असल्यामुळे वेट ट्रेनिंग केल्याने असं होत नाही. जोपर्यंत तुम्ही इंजेक्ट करत नाही, काही स्टेरॉइड्स घेता, जर तुम्ही घेतले काही म्हणतो ना की गोष्टी तुम्ही अननेसेसरी इंजेक्ट केल्या बॉडीमध्ये, तर तुम्ही तसे होऊ शकता. म्हणजे पुरुषांसारखे मग तुमचा आवाज चेंज होतो किंवा हालचाली, वॉकिंग, तुम्ही जेव्हा चालता तेव्हा देखील तुम्ही वेगळे दिसता. पण नॉर्मल लोकांना असं काही होतच नाही. उलट तुमची बॉडी छान टोन होईल आणि लोक पण बोलायला लागतात, अरे तू टोन दिसती, एकदम मसल टोन छान झालेला आहे. आणि जे लोक व्यायाम करतात ते लोक वेगळेच दिसतात, म्हणजे छान दिसतात. फॉर एक्झाम्पल आता 50 लोक आहेत, त्याच्यामध्ये एखादा खूप
छान त्याची बॉडी फिट असेल आणि तो रेग्युलर व्यायाम करतोय, डाएट करतोय, तर त्याला सगळे अट्रॅक्शन त्याच्याकडे जास्ती पहिलं जातं की तू काय करतोस, तुझी बॉडी छान आहे, तर ते लोकांना आवडतं. पण मग ते नॉर्मल वेने केलं तर ते छान दिसतं. राईट. ऑल्सो म्हणजे महिलांनी वेट लिफ्टिंग केल्याने किती असा फायदा होऊ शकतो त्यांना, किंवा वजन उचलण्याने, किंवा महिला जास्त करून कार्डिओस प्रेफर करतात किंवा वजन लवकर कमी होईल असेच टेक्निक किंवा असेच एक्सरसाइज करतात. हो. तर वेट लिफ्टिंग किती असं त्यांच्या लाईफमध्ये फरक आणू शकतो? वेट लिफ्टिंग शिवाय पर्याय नाही महिलांना असं मी सांगेल. कारण वेट ट्रेनिंगचं महत्व हे सगळ्यांनाच माहितीये की तुम्ही डेडलिफ्ट, आता फॉर एक्झाम्पल घरामध्ये काही वस्तू आपल्याला उचलायची आहे, जड वस्तू उचलायची, घरातल्याच वस्तू बायका जे करतात ते कधीतरी केल्याने त्यांना कंबर लचकते. बरेच, माझी एक क्लायंट आहे, तिच्यामध्ये मेजर ऑपरेशन झालं, सर्जरी झाली, कारण तिने म्हणतो ना बराच गॅप झाला, सगळाच व्यायाम प्रकार बंद होता तिचा 2 वर्ष, वेट ट्रेनिंग नाही, काहीच नाही. आणि मग काहीतरी जड वस्तू उचलायला गेली, फंक्शनल मुवमेंट आपण ज्याला म्हणतो, इथून उचलून इकडे ठेवणं, ही फंक्शनल मुवमेंट आहे, तर त्या आम्ही व्यायाम प्रकारामध्ये पण घेतो. पण मग व्यायाम जर काहीच नसेल तर मग अशा इंजुरीज पण होतात. आणि वेट ट्रेनिंग स्त्रियांसाठी, वेट ट्रेनिंग म्हणजे काय, स्ट्रेंथ ट्रेनिंग, त्याच्यामुळे तुमची स्ट्रेंथ वाढणार आहे, तुम्हाला ऍस्थेटिक लुक येणार आहे, म्हणजे तुम्ही छान दिसणार आहे. नंतर तिसरा फायदा तुमचं बॉडी टोन होणार आहे. चौथा फायदा तुमचं वेट लॉस पण छान प्रकारे होणार आहे आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे आणि तुम्ही स्ट्रॉंग फील करता, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेमला तुम्ही फेस करू शकता, किती पण प्रॉब्लेम्स येऊ दे, कारण तुम्ही तेवढे स्ट्रॉंग बनता स्ट्रेंथ ट्रेनिंग करून. आणि तुम्हाला एक खूप असं प्राऊड फिलिंग येतं, अरे मी स्ट्रेंथ ट्रेनिंग करते, मला एंडॉर्फिन्स त्याच्यामध्ये हार्मोन क्रिएट होतात, स्ट्रेस लेवल कमी होतो, प्रचंड स्ट्रेस लेवल कमी होतो वेट ट्रेनिंग करून, आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतो. कॉन्फिडेंट होतात बायका जेव्हा त्यांना पण कुठेतरी इंटरव्ह्यू द्यायचा असेल किंवा काही गोष्टी फेस करायच्या असतील, कारण बायकांना खूप चॅलेंजेस असतात. म्हणजे नुसतंच त्यांना घर सांभाळायचं नाहीये, वर्किंग वुमन्स आपल्याकडे जास्ती आहेत, मुलांचं पण बघा, घरातलं पण बघा, बाहेर पण चॅलेंज असतात, तर ते सगळे फेस करण्यासाठी त्यांना स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचे फायदे दिसतात त्यांना, हळूहळू दिसतात. आणि ते सांगतात मला की परवाच माझी एक क्लायंट आहे, तिने मला सांगितलं की तिचा नवरा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि त्याच्यामध्ये ती म्हणाली की मला दिवसभर जिने वर खाली करायला लागलं, काहीतरी लिफ्ट बंद होती, तर ती म्हणाली की इतक्या वेळा मी वर खाली केलं आणि मला त्या गोष्टी जमल्या. मग तिकडे इंडियन टॉयलेट होतं, तर मग ते पण आपण सांगतो ना स्क्वॉटची पोझिशन, घरी कमोड असल्यामुळे आता पूर्वीच्या काळी जे इंडियन टॉयलेट्स होते ते खूप चांगले होते. आता पर्पजली काही लोक एक तुमचं टॉयलेट आहे ते इंडियन ठेवतात का, तर तुम्ही खाली बसता यावं आणि उठता यावं. तर तिने मला ते सांगितलं की मला खूप इझी झाला, आपण स्क्वॉट करतो ना रोज, मला खूप व्यवस्थित म्हणजे ते इझी गेलं, जिने चढ उतार मी केले, सगळ्या ऍक्टिव्हिटी, म्हणजे ते इतका चॅलेंजिंग जॉब होता तिच्यासाठी, ती एकटीच होती आणि अचानक ऍडमिट व्हायला लागलं. तर ती बोलली की ऑल थँक्स टू वेट ट्रेनिंग, कारण मी इतक्या गोष्टी केल्या, एकटीने हँडल केल्या गोष्टी. आणि तेव्हा बायका इमोशनल होतात. असे जेव्हा इन्सिडेंट्स येतात ना, ऍडमिट आहे, इमर्जन्सी आली हॉस्पिटलची किंवा घरामध्ये काही वाईट गोष्ट झाली, तर मग त्या गोष्टीला फेस करता यायला पाहिजे तुम्हाला. आणि तर ह्या गोष्टीत पण वेट ट्रेनिंगचा फायदा होतो, मेडिटेशनचा फायदा होतो, कारण तुम्ही मेंटली पण स्ट्रॉंग होता ना, नुसतंच फिजिकली नाही, माइंड अँड बॉडीशी कनेक्टेड आहेत ह्या सगळ्या गोष्टी. सगळे इंटरलिंक्ड आहे म्हणजे. हा, आणि पिलाटिस पण मी जे शिकवते, सो पिलाटिस इट इज रिलेटेड टू माइंड अँड बॉडी कनेक्शन. तुमचं माइंड पण स्ट्रॉंग राहतं त्याने. आणि स्त्रियांना तर किती गोष्टी फेस करायला लागतात, त्यामुळे मी सांगेल की नुसतं वेट ट्रेनिंग नाही, वेट ट्रेनिंग, फंक्शनल ट्रेनिंग, पिलाटिस, हे सगळे व्यायाम प्रकार तुम्ही केले पाहिजेत. तुमच्या बॉडीला सगळ्याची सवय पाहिजे. जर इमर्जन्सी काही आली तर तुम्हाला असं नाही झालं पाहिजे अरे मला हे करताच येत नाही आता. बरोबर. हे फंक्शनल ट्रेनिंग आता मी घेते ना, तर समजा फॉर एक्झाम्पल 2 व्हीलर बंद पडली, पेट्रोल संपलं, तिथून गाडी ढकलत न्यायची आहे, तर मला ते ढकलता आली पाहिजे.
ते फंक्शनल ट्रेनिंग मध्ये घेतो एक्सरसाइज आपण. जे आता फॉर एक्झाम्पल आपण बॅटलिंग रोप आहे ते फंक्शनल ट्रेनिंग मध्ये येतं. बर्पीज आहेत किंवा आपण मेडिसिन बॉलनी जे ट्विस्टिंगच्या मुवमेंट करतो, हेवी वजन घेऊन करतो, तेच घरामध्ये काही डब्बा ठेवायचा आहे, बेंडिंग आपण इथून इकडे शिफ्ट करतो. किंवा लहान बाळ आहे घरामध्ये, त्याचं सगळंच करायला लागतं. मग त्याच्यासाठी तुम्ही आधीपासूनच जर हे व्यायाम प्रकार करत असाल तर तुम्हाला मसल पुल होणार नाही, काही इंजुरीज होणार नाही आणि इझिली तुम्ही त्या गोष्टी करू शकता. सो डिलिव्हरीच्या आधी जेव्हा बायका प्रेग्नंट आहेत तेव्हा सुद्धा वेट ट्रेनिंग इम्पॉर्टंट आहे. डिलिव्हरी नंतर तर आहेच आहे, डिलिव्हरीच्या आधी पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्याला असं काही नाहीये की ह्या काळात तुम्ही करायचं नाही, असं काहीच नाहीये. आणि अजून एक पॉइंट मला बोलायला आवडेल की असं आहे की आता फॉर एक्झाम्पल टार्गेट असतं काही बायकांचं की माझ्या भावाचं लग्न आहे, बहिणीचं लग्न आहे किंवा बर्थडे आहे, तर मला त्याच्या आधी 1 महिना आहे मला 10 किलो कमी करायचंय. तर हे तेव्हाच जागे का होता तुम्ही, तेव्हा म्हणजे तेवढ्या पुरतं करता मग नंतर परत नाही, असं नाही केलं पाहिजे. कारण हे काय शॉर्ट टार्गेट नाहीये, हे तुम्ही व्यायाम हा तुमच्या बॉडीसाठी करताय ना, म्हणजे तुमचीच बॉडी आहे आणि तुम्हाला एकच बॉडी आपल्याला देवाने दिली आणि इतकं छान बॉडी आपल्याला जर दिली असेल, 2 हात 2 पाय, तर आपल्या त्या शरीराचा आपण चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. म्हणजे ते नीट त्याची काळजी घेतली पाहिजे, तरच आपल्याला म्हातारपणी त्रास होणार नाहीत काही. म्हणजे मेजर इश्यूज जे होतात ना ते 50 नंतर होतात. जर तुम्ही 50 वर्षापर्यंत स्वतःच्या शरीराची काळजी घेतली नाही तर तुम्हाला पुढे मेजर मग हॉस्पिटलचे लाख रुपये बिल भरत बसा. मग तेव्हा असं लक्षात येतं अरे आपण आधीच, जेव्हा डॉक्टर सांगतात ना की तुम्ही आता व्यायाम करा, तुम्हाला प्रचंड म्हणजे गरजेचं आहे, 10 किलो वजन कमी करणं तरी तुम्हाला गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तुमचा हेल्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. मग तेव्हा ते पळत येणार की आता डॉक्टरांनी सांगितलंय व्यायाम मला केलाच पाहिजे. इथपर्यंत नका जाऊ, म्हणजे असे जागे नका हो, आधीच जागे व्हा. आता पुढच्या टॉपिकवर येऊयात. म्हणजे आता जनरली स्त्रियांना सप्लिमेंट्स घेणं किंवा प्रोटीन पावडर घेणं चांगलं आहे का? भले ते म्हणजे इंटेन्स वर्कआउट नाहीये जिम मध्ये, ती नॉर्मल होम वर्कआउट जरी करत असेल तर त्यांनी सप्लिमेंट्स किंवा प्रोटीन पावडर घेणं चांगलं आहे का? ओके, प्रोटीन पावडरचं जे आहे ना की आता मी एक कॅल्क्युलेशन सांगते तुला. फॉर एक्झाम्पल माझं वजन 50 किलो आहे, एक्झाम्पल सांगते मी तुला. तर मी आणि माझी सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, मी काहीच काम करत नाहीये, माझं बसून ऑफिस वर्क माझं बसून आहे, तर मला 50 किलो वजनला 50 ग्रॅम प्रोटीन दिवसभरामध्ये पाहिजे. काहीच नाही करत आहे तरी सिडेंटरी लाईफस्टाईलला 50 ग्रामला 50 किलो म्हणजे पर केजी पर ग्रॅम असं कॅल्क्युलेशन असतं. समजा तुझं वजन 60 किलो आहे तर तुला 60 ग्रॅम प्रोटीन दिवसभरात पाहिजे. पण जर तू व्यायाम करतोयस तर तुला डबल पाहिजे, 120 ग्रॅम पाहिजे. मग त्या प्रोटीनची रिक्वायरमेंट करण्यासाठी आता जे नॉन व्हेजिटेरियन लोक असतात त्यांना मी रेकमेंड नाही करत सप्लिमेंट्स, कारण त्यांना ऑलरेडी प्रोटीन मिळतं एग्ज मधून, चिकन, फिश, त्यातनं क्लास 1 प्रोटीन आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये क्लास 1 प्रोटीन मध्ये येतं, चिकन येतं, अंडी येतात. पण जर प्युअर व्हेजिटेरियन लोक असतात ज्यांना तेवढी रिक्वायरमेंट नाही करू शकत, डाळींमधून, उसळीमधून तेवढं प्रोटीन नाही मिळत, त्यांना मी रेकमेंड करते की मग तुम्ही एखादा स्कूप वे प्रोटीन घेऊ शकता दिवसभरामध्ये. आणि एका वे प्रोटीनच्या स्कूपमध्ये 25 ग्रॅम प्रोटीन असतं. तो वे प्रोटीन हे मिल्क बेस्ड प्रोटीन आहे, त्याचे काहीच साईड इफेक्ट नाही आहेत. म्हणजे लोकांना ह्याचं पण मिथ आहे की वे प्रोटीन घेतलं की आता आपल्याला काहीतरी साईड इफेक्ट होणार आहे, पण ते मिल्क बेस्ड प्रॉडक्ट आहे, त्यामुळे काहीच साईड इफेक्ट नाही आहेत. पण मी सगळ्यांना रेकमेंड नाही करत. ज्यांना खरंच गरज आहे, मसल लॉस झालाय, वेट गेन करायचंय, मग आणि प्युअर व्हेज जे जैन लोक आहेत आता ते नाही खात, किंवा प्युअर व्हेजिटेरियन लोक अंड पण नाही खात, पण मग ते कसं रिक्वायरमेंट पूर्ण करणार प्रोटीनची रिक्वायरमेंट. आणि मग समजा तू म्हणशील की मग पूर्वीचे लोक कसं करायचे, ते कुठे एवढं घ्यायचे. पूर्वीच्या काळी तशी लाईफस्टाईल पण नव्हती ना जी आता आहे. स्ट्रेस लेवल एवढा नव्हता, फूड किती छान होतं, प्युअर गोष्टी होत्या. आता असं म्हणतात की प्युअर गोष्टी सगळ्या मिळत नाहीत, मिल्क पण प्युअर असतं का माहित नाही. म्हणजे आत्ताचं जे लाईफस्टाईल आहे
आणि तेवढा पूर्वी स्ट्रेस पण नव्हता. आता स्ट्रेस लेवल वाढलाय, कामाचे सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. म्हणजे सगळेच कामाचे जे आपले प्रकार आहेत ते खूप धावपळीचे झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला एक एक्स्ट्रा सपोर्ट तुम्हाला घ्यायला लागतो तुमच्या हेल्दी लाईफस्टाईलसाठी. पण आता मी जे 33 डेज फिटनेस चॅलेंज करते त्याच्यामध्ये मी खूप रेअरली एखादा क्लायंट असतो त्याला मी वे प्रोटीन रिकमेंड करते. बाकीच्या 90% लोकांना मी सांगते घरचंच फूड खाऊन तुम्हाला वजन कमी करायचं. आणि असेच एन्क्वायरी जास्ती येतात की आम्हाला सप्लिमेंट्स नको, आम्हाला असं डाएट असेल तरच आम्ही जॉईन करू, की जो घरच्या घरी घरचं फूड खाऊन घरच्या घरी व्यायाम करून आम्हाला वजन कमी करायचंय. आणि तीच आमची स्पेशालिटी आहे. म्हणूनच मी हा चॅलेंज देखील काढला की लोकांना त्याचा फायदा व्हावा. की सगळ्यांना जिमला जायला जमतं असं नाहीये. त्यामुळे तो पण एक टॉपिक आहे की लाईफ टाईम तुम्हाला जर जिमला जायला जमत असेल तरच तुम्ही जा, नाही तर तुम्ही घरच्या घरी व्यायाम करू शकता. जर असं जिमला 1 महिना मी गेले आणि नंतर मला जमलंच नाही, पण तसं नको. असं नाहीये की तुम्ही जिमला गेला तरच तुमचं वजन कमी होणार आहे आणि तरच तुम्ही छान फिट राहणार आहात. म्हणजे जिमला जाणं आवश्यकच आहे असं नाही, काय अजिबात नाही. घरच्या घरी तुम्ही व्यायाम करू शकता. लॉकडाऊन मध्ये लोकांना शिकवलंय. लॉकडाऊन मध्ये ऑनलाईनच सगळ्या गोष्टी होत्या आणि म्हणजे जिमला न जाता लोक फिट राहिलेली आहेत. आणि उलट मला असे पण क्लायंट्स आहेत की जिमला म्हणजे लॉकडाऊन मध्ये हॉटेल सगळे बंद होते, त्यामुळे लोकांची वजनं कमी झालेली आहेत कारण हॉटेलचं फूड नाही, घरचंच फूड खायला लागलं. घरच्या घरी व्यायाम आणि रुटीन मध्ये होतं सगळं, त्यामुळे वेट लॉस ऑटोमॅटिकच झाला. म्हणजे जंक फूड काही खाल्लंच नाही, ऑनलाईन पण काही ऑर्डर करता येत नव्हतं. बरोबर. तेव्हा खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तेव्हाच माझं ऑनलाईनचं पण वाढले होते क्लासेस. ऑनलाईन देखील आपण व्यायाम करू शकतो घरच्या घरी. तर तेच म्हणजे आता काय काय कोर्स काढताय, म्हणजे 33 डेज कोर्स जसं तुम्ही काढले, तर तसं ते 33 डेज कोर्स मध्ये तेवढा फरक पडतो का? येस, पडतो ना. एका महिन्यात कसं काय फरक पडतो? विचार करून केलेलं आहे हे की आता म्हणजे माझं एम असं आहे की ग्लोबली मला लोकांना हेल्दी लाईफस्टाईल द्यायची, नुसतं महाराष्ट्रात नाही तर इंटरनॅशनल देखील. आणि म्हणून मी असा विचार केला की आपण एक चॅलेंज काढूया. पण मी म्हणलं की आपण तो चॅलेंज आहे ना तो खूप लांब पण नको. आधी माझं असं ठरलेलं की 40 डेजचं करूया, कारण मी 40s मध्ये आहे. पण मी म्हणलं इतके लोकांना लांब नको, म्हणून आम्ही ठरवलं 33 डेज. तर 33 डेज म्हणजे ऍक्च्युली ते 30 डेज आहेत, पण 3 दिवस पहिले आम्ही लोकांना ऍडजस्ट व्हायला देतो. मेंटली प्रिपरेशन, तुम्हाला काय आणून ठेवायचं असेल डाएटचं तुम्ही आणून ठेवा, किंवा पहिल्या दिवशी चुकतो डाएट, दुसऱ्या दिवशी पण चुकतो. पहिले 3 दिवस आम्ही मेंटलीच प्रिपरेशनला देतो. आणि 30 डेज मध्ये 5 किलो वजन कमी करू शकते मी, म्हणजे गॅरंटीड. त्याच्यामध्ये काय होतं माहिती का, सिम्पल सांगते मी. आम्ही लोकांच्या हॅबिट्स चेंज करतो. म्हणजे आधी जर ते रेग्युलर ड्रिंक करत असतील, रेग्युलर त्यांचं खूप शुगर खात असतील, तर त्या गोष्टी बंद केल्यावरती ऑटोमॅटिक कमी होणारच आहे. त्या गोष्टी पूर्ण बंद नाही केल्या, एक 50% वर जरी आला तरी वजन कमी होणार आहे. अवेळी खाणं, स्लीपिंग पॅटर्न, तुम्ही झोप तुमची 7 ते 8 तास झाली पाहिजे. स्लीपिंग पॅटर्न तुमचा चांगला नसेल तरी तुमचा वेट लॉस होत नाही. स्ट्रेस लेवल तुमचा किती आहे, पहिलं काउन्सिलिंग केलं जातं की काउन्सिलिंग मध्ये सगळं समजावलं जातं की तुम्ही हे का करताय. पहिलं मी ते विचारते की तुम्हाला हे का करावंसं वाटलं, तुमचा व्हाय क्लिअर पाहिजे, आणि तरच तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतील. म्हणजे तुम्ही जर का तेवढं 100% देणार आहात तर आम्ही 200% देऊ. कारण माझं नेहमी तोच हेतू असतो की आपल्यामुळे लोकांना फायदा झाला पाहिजे. जे काही मी आतापर्यंत एज्युकेशन माझं झालंय आणि फिटनेस वेट लॉस कोच म्हणून मी ओळखली जाते, तर लोकांना वेट लॉस, नुसतं वेट लॉस नाही त्यांना झाला पाहिजे, त्याचबरोबरीने त्यांचे हेल्थ इश्यूज कमी झाले पाहिजेत, त्यांचा स्ट्रेस लेवल कमी झाला पाहिजे. आणि लाईफस्टाईल जसं मी म्हणलं 21 दिवसात हॅबिट्स चेंज होतात लोकांच्या,
तसं 33 दिवसात आम्ही त्या हॅबिट्स चेंज करतो. म्हणजे बॅड लाईफस्टाईल तुमचा असेल तर तुम्ही गुड लाईफस्टाईलला येता, स्लीपिंग पॅटर्न, जंक फूड कमी करता आणि तुम्हाला खूप छान वाटतं की अरे आपल्याला आता आधी जे करत होतो ना ते नाही करायचंय. पहिले एक आठवडा त्रास होतो त्या सायकलमध्ये यायला, पण 33 दिवसानंतर माझ्या सगळ्या क्लायंट्सचे मी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत की तुम्हाला कसं वाटतंय, तर ते म्हणतात की हे आम्ही लाईफ टाईम फॉलो करू शकतो. म्हणजे 33 दिवसांमध्ये असं नाहीये की ते 33 दिवसच करायचंय, ते लाईफस्टाईल आहे आणि आम्हाला आमचा तोच एम आहे की लाईफस्टाईल चेंज करायची. येस, लोकांना हेल्दी लाईफस्टाईल द्यायची आणि 33 दिवसानंतर त्यांना ते लाईफ टाईम करता आलं पाहिजे अशाच गोष्टी त्यांना द्यायच्या. डाएट पण असाच द्यायचा, व्यायाम प्रकार पण असेच द्यायचे. आणि आता माझ्याकडे असे पण क्लायंट्स आहेत की ड्रिंक करतात ते, पण त्यांना कम्प्लिटली सोडता येत नाही. पण मग त्याचं टायमिंग काय असावं, किंवा तुम्ही आठवड्यातनं समजा तुम्ही रोज घेताय, एखादा पेक तुम्हाला रोज लागतोय, तर तुम्ही आठवड्यातनं आधी 2दा करा. म्हणजे मी सगळ्याच गोष्टी एकदम बंद करायला सांगत नाही, हळूहळू. पण आता फॉर एक्झाम्पल खूप लोकांना सारखं काहीतरी ऑर्डर करायची सवय असते की रोज माझ्या घरी काहीतरी पार्सल आलंच पाहिजे जंक फूडचं. पण मग ते मी सांगते की तुम्ही तेच छान रेसिपी तुम्ही घरी कशी करू शकता, कारण तुमच्या बॉडीला काय चांगलं आहे. तुला माहितीये एक गोष्ट आहे की जे आपल्या बॉडीला म्हणजे जे आपल्या टेस्टला चांगलं लागत नाही तेच आपल्या बॉडीसाठी चांगलं असतं. आणि हे विराट कोहलीचं पण मध्ये मी इंटरव्ह्यू पाहिलेला, तेव्हा त्यांनी सांगितलेलं की सॅलड मला तुम्ही दिलं ना लाईफ टाईम मी खाऊ शकतो, कारण मी टेस्टसाठी खातच नाहीये, मी माझ्या बॉडीसाठी खातोय. तसंच आहे की काही गोष्टी तुम्हाला आउट ऑफ कम्फर्ट झोन जावंच लागतं. तुम्हाला सगळे फायदे तर तुम्हाला पाहिजेत, हे छान दिसायचे, वेट लॉस पाहिजे, बॉडी टोनिंग पाहिजे, स्ट्रेस लेवल कमी पाहिजे, नंतर तुम्हाला असं गुड फील झालं पाहिजे, सगळे फायदे पाहिजे. तर तुम्हाला पण तुमच्या आउट ऑफ कम्फर्ट झोन मधनं बाहेर आलं पाहिजे, कम्फर्ट लेवल सोडली पाहिजे. जे रोज करताय ना ते नाहीच तुम्हाला करायचंय, थोडंसं तुम्हाला चेंज तुम्हाला व्हावंच लागेल, तरच त्याचे बेनिफिट्स दिसणार आहेत. वाव. तर अजून एक वेगळा प्रश्न होता की जनरली समजा मला पोट आहे मग मी अनफिट आहे, असं आहे का? जे म्हणजे पोट असणं म्हणजे अनफिट आहे का? असं अजिबात नाहीये. जर का त्या माणसाला पोट आहे पण तो माणूस जर सगळ्या ऍक्टिव्हिटी करू शकतोय, म्हणजे तो जिने वर खाली करू शकतोय, लिफ्ट बंद आहे आणि तो 5व्या फ्लोअरला आरामात तो चढू शकतोय, किंवा किड्सच्या गोष्टी पण त्यांना ड्रॉप करा आणा, त्यांची कामं आहेत, किंवा तो दिवसभर सकाळपासून रात्रीपर्यंत न थकता त्याची जी कामं आहेत ते दिवसभर करतोय, तर तो फिट माणूस आहे. पण त्याचबरोबरीने फिट माणूस आपण कधी म्हणतो, सगळ्या गोष्टी म्हणजे काय, तो कार्डिओ म्हणजे रनिंग देखील करतोय, वॉकिंग करतोय, स्ट्रेंथ ट्रेनिंग पण तेवढंच करतोय आणि घरातल्या गोष्टी पण करतोय. सो तसं ते होणार आहे. आता जे IT लोक आहेत ते त्यांचं घर म्हणजे बसूनच जॉब असतो, डेस्क जॉब असतो, तर त्यांनी काय असे बॉडी मुवमेंट्स केले पाहिजे किंवा काय असं डाएटमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे? ते मोस्टली बॉडी मुवमेंट्स, काय असे बॉडी मुवमेंट्स केले पाहिजे चेंजेस त्यांनी? ओके, IT मध्ये आता कॉर्पोरेटचा जो जॉब असतो, तर कॉर्पोरेट्सचे पण मी ट्रेनिंग्स घेते. तर त्यांना मी सांगेल की तुम्ही प्रत्येक 30 मिनिटांनी उठलं पाहिजे आणि वॉक करून आलं पाहिजे, आणि चेअर स्क्वॉट्स म्हणजे बसायचं आणि उठायचं असे 10 काउंट करा. असे पण व्यायाम प्रकार आहेत. नंतर तुम्ही बसल्या बसल्या मार्च करू शकता, हिप मार्च करू शकता, किंवा साईड बेंडिंग करू शकता, चेअरवर बसूनच. म्हणजे 12-12 तास त्यांना कामं करायला लागतात, तर तुम्ही 30 मिनिटांनी एक अलार्म लावून उठायचंच. नुसतं बसून पण वजन वाढतं, हिप आणि थाईज वाढतात. नेक एक्सरसाइज आहेत, नेक स्ट्रेचिंग करू शकता, शोल्डर स्ट्रेच करू शकता. 30 मिनिटांनी तुम्ही ऍक्टिव्हिटी काहीतरी केलीच पाहिजे. एक वॉक करून यायचं, 10 काउंट करायचे स्क्वॉट्सचे, आणि बाकीचं थोडेसे पाय तुम्ही मोकळे करू शकता. सो ते मी सांगेल की कंटिन्यू बसून नाही राहायचं, हा एक मुद्दा. दुसरं म्हणजे त्यांना व्यायाम तर त्यांनी पण केला पाहिजे, आणि वीकेंडला त्यांना सुट्टी असते, सॅटर्डे संडे. तर मी कॉर्पोरेटच्या लोकांसाठी पण सॅटर्डे संडे मेडिटेशन क्लासेस घेते. तर तुम्ही तसं पण करू शकता की मेडिटेशन प्राणायाम हे सॅटर्डे संडे वीकमधून 2 वेळाला करायचं, आणि मग बाकीचे दिवस त्यांनी त्यांच्या टायमिंगला करायचं, एक 15 मिनिटं तरी सकाळी उठून.
आणि घरच्या घरी व्यायाम पण ते करू शकतात. सो व्यायाम प्रकार हा कोणालाच न चुकणारा आहे. त्यांनी देखील व्यायाम केला पाहिजे. आणि IT मध्ये काय होतं, स्क्रीनवरती सतत तुम्ही बघता, तर स्क्रीन सोडून तुमचं जेव्हा काम बंद होतं तेव्हा तुम्ही मोकळ्या हवेत फिरायला जा, ग्रीनरीकडे बघा, मोबाईल साईडला ठेवा. कारण व्हर्टिगोचा त्रास पण तुम्हाला होऊ शकतो की स्क्रीनवर सारखं बघून बघून असं, तर ते बॅक पेन होऊ शकतो, सर्वायकल प्रॉब्लेम होऊ शकतो. सर्वायकल आणि मेजर बॅक पेनचे इश्यूज आहेत. तर तसं मग तुम्ही तुमचं काम झाल्यावरती एक अर्धा तास तुमच्यासाठी मोबाईल, कुठलंही ऍप म्हणजे लॅपटॉप, मोबाईलवर असतात दिवसभर तर ते सोडून काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी करायची आपल्या आउट ऑफ कम्फर्ट झोन मधून. फॉर एक्झाम्पल, त्यांना गिटार आवडत असेल, गिटारचा क्लास लावा, मित्रांमध्ये जाऊन गप्पा मारा. मी असं ऍक्टिव्हिटी सांगते लोकांना की तुम्ही काय केलं दिवसभरात ऍक्टिव्हिटी, मला ते लिहून पाठवतात आणि ते बोलले अरे आम्हाला खूप फरक पडलाय. म्हणजे मी जर का 10 ते 6 स्क्रीन समोर असेल, 6 नंतर घरीच थांबतो ना आपण, ते न करता काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी करायची. सिंथेसायझर लावा, जिकडे तुम्हाला स्क्रीन नकोय, वेगळं काहीतरी आहे, किंवा वेगळ्याच लोकांशी जाऊन तुम्ही बोलू शकता की जे आपण फ्रेंड्स, आपले जुने फ्रेंड्स आहेत, कॉल करून भेटतोच का आता, किंवा वॉक करून तुम्ही येऊ शकता असं. किंवा डॉग असेल तर कुत्र्याला फिरायला घेऊन जा. हे ऍक्टिव्हिटी तुम्हाला स्क्रीन पासून थोडंसं लांब, हे ऍक्टिव्हिटी IT लोकांसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. घरातली कामं करा, म्हणजे तुम्ही काही आणायचंय, स्वतः जा किराणा मालाच्या दुकानात चालत, गाडीचा वापर कमी करा. कारण बसूनच तुमचं काम आहे ना, परत गाडीत बसायचं आणि तिथून तेच येणार. त्यामुळे जेवढं तुम्हाला वॉक करता येईल आणि ज्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला मोबाईलचा वापर, गाडीचा वापर न करता येईल, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करा, तुम्हाला खूप फरक पडेल. तर तसंच सिनियर सिटीजनसाठी काय व्यायाम आहेत का? कारण की त्यांनी थोडा जर व्यायाम केला की त्यांचे हातपाय म्हणजे दुखायला लागतात, तर त्यांच्यासाठी काय असे व्यायाम आहेत का? हो, सिनियर सिटीजन लोकांना लो इम्पॅक्ट व्यायाम आहेत. म्हणजे त्यांना जर्की मुवमेंट्स आपण देत नाही, चेअरवर बसूनच सांगतो, किंवा अगदीच त्यांना काही हेल्थ इश्यूज असेल तर बेडवर झोपून देखील सांगतो. म्हणजे हातपाय हलवायचे, किंवा जे आता रोटेशन मी सांगितलं, शोल्डर रोटेशन, लेग लिफ्ट करणं, नी अप करायचं, साईड बेंडिंग करायचे, किंवा बसायचं आणि उठायचं, किंवा त्यांच्यासाठी ना थेरा बँड्सचे प्रकार आहेत. रेझिस्टन्स बँड, थेरा बँड, बोझू बॉल, अगदी 1 kgचे डंबेल्स त्यांनी ते उचलू शकतात. तर त्यांनी रिस्ट कर्ल केले, रिस्ट स्ट्रॉंग होण्यासाठी, किंवा बायसेप केले आपले शोल्डर स्ट्रॉंग होण्यासाठी. तर माझ्याकडे एक 80 वर्षांचे आजोबा आहेत आता, मी त्यांचा व्यायाम घेते. त्यांना पार्किन्सन्स आहे, तर त्यांचं 50% पार्किन्सन्स मी कमी केलंय. म्हणजे कंटिन्युअस ते असे बॉडी शिवर होते, माहितीये ना पार्किन्सन्स, तर त्यांचं 50% वर आणलंय मी. हे सगळे व्यायाम प्रकार करून करायचं. जरी आता माझा हा कम्प्लीट शिवर होतोय तरी करायचं. ते करून करून डॉक्टरांनी एकच सांगितलं त्यांना की तुम्ही व्यायाम करा आणि तुमचे मसल स्ट्रॉंग करा. तर त्यांच्यासाठी लो इम्पॅक्ट वाले व्यायाम आहेत. आणि ज्याचे प्रॉप्स मी म्हणलं ना की बँड्स आहेत, डंबेल्स आहेत, बोझू बॉल आहे, छोटा मेडिसिन बॉल असतो, किंवा ते असे बॉल असतात ना आपण, त्यांनी फ्लेक्झिबिलिटी वाढते. ते माझ्या आईला पण मी सांगते तुमची रिस्ट स्ट्रॉंग करण्यासाठी ते आहेत. ते सगळे मग मी घेऊन जाते. सो घरच्या घरी त्यांना पण व्यायाम चुकत नाही. त्यांना पण अजून चांगलं फिट राहायचं असेल तर ते त्यांचे व्यायाम प्रकार वेगळे असतात. आणि एक किड्स ओबिसिटी पण आता खूप वाढत चाललेला आहे विषय. किड्स ओबेसिटी काय आहे ते? तर किड्स ओबेसिटी म्हणजे काय की किड्स मध्ये वजन खूप वाढतंय किड्सचं. तर ते बॅड लाईफस्टाईलमुळे, जंक फूड, त्यांना सतत बर्गर पाहिजे आणि जंक फूड पाहिजे. आणि पॅरेंट्स पण, काही पॅरेंट्स असतात की ते नाही बोलत नाहीत. एकुलता एक मुलगा असेल, त्याचे म्हणजे लाडावलेला मुलगा असेल, तर ते म्हणतात ना की नाही तू खा, तुला पाहिजे तर तू खा. पण जनरली असं म्हणतात की आम्हाला आमच्या वयात खाता नाही आलं तर पैसे नव्हते, आता आम्ही आमच्याकडे पैसे आहे तुम्हाला खायला देतो. पण तुम्ही हेल्दी काहीतरी त्यांना दिलं ना तर ते जास्ती त्यांना त्यांच्या बॉडीसाठी चांगलं आहे. लहानपणापासूनच त्यांना चांगल्या सवयी लागतील की त्यांनी जंक फूड न खाता घरचं फूड खाल्लं आणि खेळलं. मी त्यांना सांगेल जिमला जा असं नाही सांगते मी, पण त्यांनी काहीतरी एक स्पोर्ट्स
टाईप खेळला पाहिजे. जसं बॅडमिंटन आहे किंवा खो खो आहे, त्याच्यामध्ये सगळ्या मुवमेंट्स होतात. त्यांचे व्यायाम प्रकार, कुठला पण स्पोर्ट्स तुम्ही खेळा, लपाछपी खेळतात लहान मुलं, पण तुम्ही 1 तास त्या मुलाला सोडलं पाहिजे त्याच्यासाठी. म्हणजे आता लहान मुलांना पण खूप स्ट्रेस लेवल असतो की त्यांना म्हणजे माझा भाचा आहे, तो माझ्यापेक्षा बिझी असतो, त्याचा स्पॅनिशचा क्लास, पेटीचा क्लास, शाळा. तर मी म्हणते अरे तू स्पोर्ट्स कधी खेळतोस, म्हणजे ते पण खेळत जा. कारण हे सगळं स्ट्रेसचं काम मुलांना असतं. स्ट्रेसमुळे पण वजन वाढतं आणि मग काही पण तुम्ही खाल्लं, ऍक्टिव्हिटी कुठे ह्याच्यामध्ये. त्यामुळे किड्स ओबेसिटी हा खूप मोठा प्रॉब्लेम होत चाललेला आहे. त्यामुळे त्यांना मी सांगेल की तुम्ही खेळलं पाहिजे आणि तुमचा अभ्यास सोडून 1 तास वेगळी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. त्याच्यानंतर मेडिटेशन पण तुम्ही केलं पाहिजे. आणि बाकी किड्ससाठी म्हणजे ग्रुप ऍक्टिव्हिटी ते करू शकतात. धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. अरे थँक्यू सो मच आदित्य, मला तुमच्या चॅनलवर इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि मला खूप छान वाटतंय आणि मला असं वाटतंय की आपण जे आज टॉपिक डिस्कस केले त्याचा नक्कीच लोकांना फायदा होणार आहे. नक्की नक्की. आणि खूप छान फिट हेल्दी लाईफस्टाईल त्यांना अप्लाय करता येईल आणि प्रत्येक माणूस फिट राहावा हीच माझी इच्छा आहे. वाव, थँक्स अ लॉट अगेन.